1950 पूर्वी राज्यशास्त्राच्या अभ्यासाची एक पद्धत अस्तित्वात होती, की ज्याच्यामध्ये राज्यशास्त्रज्ञ म्हणजे बहुतेक सगळे तत्वज्ञ असायचे, इतिहासाचे तज्ज्ञ असायचे आणि त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी भविष्यातल्या आदर्श राज्याची संकल्पना असायची. आदर्श राजा कसा असावा याच्याबद्दल त्यांच्या डोक्यामध्ये काही विचार होते. उदाहरणार्थ प्लेटो आहे, अरिस्टॉटल आहे किंवा हेगेल आहे, हे सगळे आदर्शवादी विचारवंत किंवा हे सगळे पारंपरिक दृष्टिकोनातून विचार करणारे विचारवंत. त्याच्यामध्ये कार्ल मार्क्स पण येतो आणि त्याच्यामध्ये अगदी अलीकडच्या काळातला जॉन रॉल्स पण येतो. म्हणजे या सगळ्या विचारवंतांच्या विचारामध्ये तुम्हाला कुठेही सर्व्हे किंवा रिसर्च, आकडेवारी हे कुठेही दिसणार नाही. म्हणजे हे पारंपरिक दृष्टिकोनामध्ये नव्हतंच. प्लेटो किंवा अरिस्टॉटल किंवा त्याच्यासारखे तत्वज्ञ, सॉक्रेटिस आहे, तर हे सगळे समाजाचा अभ्यास करायचे, हे अनुभवी माणसं होती आणि त्यांचा वैयक्तिक जो काही अनुभव आहे त्याच्या आधारावरती ते समाजाचं एक चित्र निर्माण करायचे. अर्थात तेवढा त्यांचा अनुभव होता, तेवढा त्यांचा अभ्यास होता आणि त्यांचा अधिकार पण होता. आणि मग त्याच्या आधारे ते एक समाजाचं सध्याचं चित्र मांडायचे आणि याच्यातून आपल्याला पुढे कसं जायचं आहे ते सांगायचे. इतिहासातले दाखले द्यायचे, इतिहासातल्या चुका दाखवून द्यायचे आणि हे असं असं घडलं, त्याच्यामुळे आपल्याला भोगावं लागलं, तर आता ही चूक पुन्हा होता कामा नये, ही चूक टाळली पाहिजे, भविष्याची दिशा काय असली पाहिजे, हे सगळे विचार मांडले जायचे. याला म्हणायचं राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा पारंपरिक दृष्टिकोन. म्हणजे त्याच्यामध्ये तत्वज्ञान आणि आदर्शांवर भर, त्याच्यामध्ये इतिहासाचा अभ्यास केला जात होता, त्याच्यामध्ये फक्त युरोप केंद्रित अभ्यास होता. राज्यशास्त्र किंवा सगळी समाजशास्त्र किंवा बरीचशी आणखीन केमिस्ट्री, फिजिक्स सारखी शास्त्र, नैसर्गिक शास्त्र ज्याला म्हणतात, या सगळ्यांचा उगम युरोपमध्ये झालेला दिसतो, विशेषतः ग्रीसमध्ये आणि रोममध्ये झालेला दिसतो. तर या सगळ्या विचारवंतांचा भर युरोप संबंधात अभ्यास करण्यावरती होता, युरोप केंद्रित अभ्यास होता. बाकीचं जग त्यांना माहीत नव्हतं किंवा त्यांनी कधी लक्षातही घेतलं नाही. म्हणजे बाकीच्या जगामध्ये अर्थातच चीनची व्यवस्था येते, इजिप्तची व्यवस्था येते, भारतीय संस्कृती तेवढीच प्राचीन आहे, किंवा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये, कॅनडामध्ये आदिवासी ज्यांना म्हणतो आपण, तर ते सगळे त्यांची वेगळी संस्कृती विकसित होत होती. तर ह्या कुठल्याही संस्कृतीचा अभ्यास न करता केवळ युरोपचा अभ्यास करून पारंपरिक राज्यशास्त्रज्ञांनी आपले विचार मांडलेले दिसतात. शिवाय पारंपरिक दृष्टिकोन हा मूल्याधिष्ठित आहे. मूल्याधिष्ठित म्हणजे काहीतरी मूल्य हे चांगलं आहे हे मानणं. म्हणजे स्वातंत्र्य हे मूल्य आहे, व्हॅल्यू आहे ते. तर स्वातंत्र्य हे चांगलंच आहे. आता अति स्वातंत्र्य दिल्यानंतर काही प्रश्न निर्माण होतात, किंवा समानता हे मूल्य आहे, पण समानतेचा अति आग्रह धरायला गेलात आणि सगळ्यांना जबरदस्तीने समान करायचा प्रयत्न केला तर तिथे पण अन्यायाची शक्यता आहे, तिथे पण अन्याय अत्याचार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठलंही एक मूल्य गृहीत धरून म्हणजे हे चांगलंच आहे, लोकशाही ही चांगली व्यवस्था आहे, राजेशाही ही वाईट व्यवस्था आहे, असं काहीतरी एक निश्चित ठरवून विचार करण्यावरती पारंपरिक दृष्टिकोनामध्ये मोठ्या प्रमाणावरती भर दिला जात होता. तर हा झाला तुमचा पहिल्या चॅप्टरवरचा पहिला प्रश्न, की ज्याच्यामध्ये तुम्ही राजकीय सिद्धांत म्हणजे काय आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा पारंपरिक दृष्टिकोन. तर हा प्रश्न तुम्हाला नीट तयार करायचा आहे. मी जो लिहून देईन तो वाचा, तुमच्या शब्दामध्ये तो लिहायची तयारी करा, म्हणजे मग हा पहिल्या चॅप्टरचं तुमचं काम पूर्ण होईल. दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपण नेशन आणि स्टेट याच्यावरती भर देणार आहोत. स्टेट म्हणजे राज्यसंस्था. राज्यसंस्था म्हणजे सध्याच्या व्यवस्थेमध्ये
भारत ही एक राज्यसंस्था आहे, अमेरिका ही एक राज्यसंस्था आहे. म्हणजे देश, थोडक्यात राष्ट्र किंवा राष्ट्र राज्य असं पण त्याला आता आज म्हणतं. तर राष्ट्र ही संकल्पना तुलनेने आधुनिक संकल्पना आहे. म्हणजे आधी राष्ट्र नव्हती, राजेशाही व्यवस्था होत्या आणि त्यांची साम्राज्य होती. म्हणजे राजे होते आणि त्यांची साम्राज्य होती. मग रोमन साम्राज्य असेल किंवा आपल्या भारतामधलं अशोकाचं साम्राज्य असेल, त्याच्या आधीचे सातवाहन आहेत, मौर्य आहेत, कितीतरी साम्राज्य आहेत. ब्रिटिशांचं साम्राज्य, स्पॅनिश लोकांचं साम्राज्य, पोर्तुगीज लोकांचं साम्राज्य, ते जिकडे जातील तिकडे जमीन आपल्या ताब्यात घ्यायचे आणि आपली सत्ता प्रस्थापित करायचे, आपलं राज्य प्रस्थापित करायचे. तर त्यांना त्यांचं साम्राज्य असं नाव पडायचं. राष्ट्र नावाची संकल्पना नव्हती. तर 1648मध्ये पवित्र रोमन साम्राज्य म्हणजे होली रोमन एम्पायर, फ्रान्स, स्वीडन, स्पेन, आता ही नावं पडली आहेत कारण त्या त्या देशाचे राजे प्रभावी होते. पण स्पेन कुठून कुठपर्यंत आहे याला मर्यादा नव्हती, कारण स्पेन हे काही राष्ट्र नव्हतं, स्पेनचं साम्राज्य होतं. मग स्पेनचं साम्राज्य आत्ताचा जो स्पेन देश आहे त्याच्यामध्ये होतंच, शिवाय अख्ख्या दक्षिण अमेरिकेमध्ये होतं, आफ्रिकेतल्या काही भागात होतं आणि आशियामधल्या काही भागांमध्ये होतं. मग तसंच फ्रान्सचं साम्राज्य आहे, तसंच ब्रिटिशांचं साम्राज्य आहे. ब्रिटिशांच्या साम्राज्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं की ते असं म्हणायचे की आमच्या साम्राज्यावरती सूर्य मावळत नाही. सूर्य मावळत नाही म्हणजे जगात तुम्ही पहा, आपल्याकडे आत्ता उजेड आहे, सूर्य आहे, तर अमेरिकेमध्ये अंधार आहे. पण ज्या वेळेला अमेरिकेमध्ये सूर्य येईल त्यावेळेला आपल्याकडे अंधार असेल, पण जगात कुठेतरी सूर्य असतो. तर ब्रिटिशांचं साम्राज्य जगभर पसरलेलं असल्यामुळे ते काय म्हणायचे की आमच्या साम्राज्यावर सूर्य कधीच मावळत नाही. तर ब्रिटन हे नाव साम्राज्याचं होतं, देशाचं नव्हतं, राष्ट्राचं नव्हतं. तर 1648मध्ये ही सगळी साम्राज्य एकत्र आली आणि त्यांनी असं ठरवलं की इथून पुढे हे साम्राज्य विस्तार आणि संघर्ष हे आता बंद करूया, आपण काहीतरी बदल करूया. आता ही माणसाच्या प्रगतीमधला एक मोठा टप्पा आहे तो, की तिथे मग त्या त्या राजांनी आपली आपली टेरिटोरी मान्य केली आणि मग आता ह्याच्या पलीकडे घुसखोरी करायची नाही असा निदान तह तरी केला, करार केला. वेस्टफॅलियाचा करार असं म्हणतात. वेस्टफॅलिया जर्मनीमधला एक भाग आहे आणि तिथे हे अनेक असे छोट्या छोट्या साम्राज्यांमध्ये करार झाले आणि तिथपासून असं ठरवलं गेलं की सार्वभौमत्व, सॉव्हरेंटी ज्याला म्हणतो, की प्रत्येक साम्राज्य म्हणजे त्यांच्या सीमा आत्ताच आपण निश्चित करू आणि मग त्या त्या सीमांमध्ये त्या त्या देशाचं सार्वभौमत्व असेल, म्हणजे ते राष्ट्र त्याने उभं केलं. मग आता ही राष्ट्र साधारणपणे कशा कशाच्या आधारावरती निर्माण झाली? पहिल्यांदा युरोपमध्येच राष्ट्र निर्माण झाली. मुख्य आधार होता तो म्हणजे भाषा. आजही तुम्ही पहा, जर्मन भाषेच्या आधारावरती जर्मनी आहे, फ्रेंच भाषेच्या आधारावरती फ्रान्स आहे, इंग्लिश भाषेच्या आधारावरती इंग्लंड आहे, स्पॅनिश स्पेन, पोर्तुगीज भाषा पोर्तुगाल, फिनलंड फिनिश भाषेच्या आधारावरती आहे, स्वीडिश भाषेच्या आधारावरती स्वीडन आहे. म्हणजे भाषेच्या आधारावरती 1648 नंतर राष्ट्र निर्माण व्हायला लागले. एक भाषा बोलणारे लोक एकत्र आले आणि त्यांनी आपलं राष्ट्र उभं केलं. त्याच्यानंतर धर्माच्या आधारावरती लोक एकत्र यायला लागले. म्हणजे धर्म ही लोकांना एकत्र बांधून ठेवणारी आणखीन एक मोठी गोष्ट आहे. ख्रिश्चन धर्माचे, त्याच्यामध्ये परत कॅथोलिक पंथाचे किंवा प्रोटेस्टंट पंथाचे, असे वेगवेगळ्या धर्मांच्या आधारावरती वेगवेगळी राष्ट्र उभी राहिलेली दिसतात. सगळी अरब राष्ट्र तुम्हाला आज दिसतील इस्लामच्या आधारावरती उभी आहेत. पण मग त्यांच्यामध्ये भौगोलिक स्थितीचा पण परिणाम आहे, फरक आहे, आणि आर्थिक स्थितीचा पण परिणाम आहे. म्हणजे सगळे मुस्लिम म्हणून सगळे एकत्र येणार नाहीत किंवा सगळे इंग्रजी किंवा सगळे फ्रेंच भाषिक म्हणून नुसते एकत्र येणार नाहीत. तर बाकीचे पण फॅक्टर्स असतात. धर्म आहे, वंश आहे, आर्थिक स्थिती आहे, भौगोलिक स्थिती आहे,
इतिहास आहे, म्हणजे एक लोकांचा समूह असा एकत्र येतो, मग त्यांचा एक वेगळा मोठा इतिहास तयार होतो. आता भारताला एक मोठा इतिहास आहे, एक वेगळी संस्कृती आहे, कल्चर आहे, आणि मग त्याचा आपल्याला अभिमान असतो आणि आपण मग स्वतःला भारतीय म्हणतो. भारतीय संस्कृती, भारताचा इतिहास, उज्ज्वल इतिहास. त्याच्यानंतर समान शत्रू हा एक मोठा मुद्दा आहे. आपण स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढलो, म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून अगदी थेट अरुणाचलपर्यंत सगळ्या भारतामध्ये लोक एकत्र आले. महात्मा गांधी असो, सुभाषचंद्र बोस असो, किंवा वेगवेगळे नेते आहेत की ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतभरातून सगळे लोक एकत्र आले आणि त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा दिला. ब्रिटिश हा सगळ्यांसाठी समान शत्रू होता. म्हणूनच तुम्ही पहा ना, 1947 नंतर आपल्याला राष्ट्र बांधणी करावी लागते. मग राष्ट्र बांधणीमध्ये समान शत्रू हा फॅक्टर निघून गेल्यामुळे थोडंसं जड जात आहे. तर तरी पण आपण राष्ट्र बांधणीसाठी आणखीन काही नवीन गोष्टी तयार केल्या. आता सगळ्या भारताची मिळून एक राज्यघटना आहे. त्यावेळेला भारताचे राष्ट्रीय नेते होते, आता सुद्धा तुम्हाला दिसेल मोदींच्या नावाखाली बहुसंख्य लोक एकत्र आलेले दिसतात. किंवा राष्ट्र बांधणी ही प्रक्रिया सतत चालणारी प्रक्रिया आहे. तर आधुनिक संकल्पना असलेली ही संकल्पना, याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि हा तुमचा साधारणपणे दुसऱ्या चॅप्टरमधला, हा एकूण पेपरमधला दुसरा प्रश्न असू शकतो. तिसऱ्या चॅप्टरमध्ये पॉवर, ऑथॉरिटी या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या. सत्ता म्हणजे काय, सत्तेचे प्रकार, म्हणजे सगळ्यात बेसिक प्रकार म्हणजे फिजिकल पॉवर, तुमची शारीरिक बळ तुमचं. त्याच्यानंतर संघटनेचं बळ, त्याच्यानंतर आर्थिक बळ, आणि या सगळ्यांचं एकत्रीकरण करून तयार होणारी राजकीय सत्ता. सत्ता म्हणजे दुसऱ्याला आपल्या म्हणण्याप्रमाणे एखादी गोष्ट करायला भाग पाडणं. त्याची इच्छा नसताना त्याला एखादी गोष्ट करायला भाग पाडणं. मग कशाचा तरी धाक दाखवून किंवा कुठल्या कशाची तरी आमिष दाखवून दुसऱ्याला आपल्याप्रमाणे वळवणं. आणि जो हे करण्यामध्ये यशस्वी होतो त्याच्याकडे सत्ता आहे असं मानलं जातं. सत्ता मिळवण्याची गोष्ट आहे, सत्ता गाजवण्याची गोष्ट आहे. सत्ता प्रयत्नपूर्वक मिळवावी लागते. आणि अधिसत्ता हा त्याच्यापेक्षा नंतर विकसित झालेला प्रकार आहे सत्तेपेक्षा. म्हणजे सत्ता ही माणसाची मूलभूत प्रवृत्ती आहे. प्रत्येक माणसाला जगातल्या असं वाटत असतं की जग आपल्याप्रमाणे चालावं. मी तुम्हाला शिकवताना लहान मुलाचं पण उदाहरण दिलेलं होतं की लहान मूल सगळ्या घराला नाचवण्याची ताकद त्याच्यामध्ये असते, आणि ते हळूहळू ओळखत जातं की आपण काय केलं म्हणजे आपल्याप्रमाणे लोक वागतात. आपण जोरात आवाज काढला आणि रडलो की बाकीचे घाबरतात आणि आपण म्हणतो ते करून देतात. हे त्याला एकदा कळलं की तो त्याच मार्गाने नेहमी जायला लागतो. म्हणजे लहान मुलाला सुद्धा त्याच्याप्रमाणे जग चालावं असं वाटत असतं. अर्थात जसं जसं तो मोठा होत जातो त्याला समज यायला लागते. कुठल्या गोष्टी आपल्याला शक्य आहेत, कुठल्या गोष्टी शक्य नाहीत हे त्याला कळायला लागतं. मग प्रत्येक गोष्टीला मग तो रडत बसत नाही. आणि रडत बसला तर आपण म्हणतो की हा फक्त शरीराने वाढला आहे, बुद्धीने वाढलेला नाही आहे, बुद्धीने लहानच आहे असं आपण म्हणतो त्याला. म्हणजे लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला आपल्या म्हणण्याप्रमाणे जग चालवायचं असतं. प्रत्येकाला ते शक्य होतं असं नाही. ज्याला शक्य होतं तो सत्ताधारी बनतो, आणि ज्याला शक्य होत नाही तो आज्ञाधारक नागरिक बनतो. तर पॉवर किंवा सत्ता मिळवण्याचे मार्ग अनेक आहेत.
संघटना हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे. अथॉरिटी. आता अथॉरिटी म्हणजे अधिसत्ता. एकदा का तुम्हाला सत्ता मिळाली, ती कायम झाली, की मग हळूहळू अथॉरिटी डेव्हलप होते. जसा जसा समाज विकसित होईल तशा त्या समाजामध्ये सत्ता गाजवण्याचे एक असे अधिकृत मार्ग तयार होतात. 3 प्रकारच्या अथॉरिटीज आपण अभ्यासलेल्या होत्या. कोणत्या ते सांगता येतील तुम्हाला कोणाला? तुम्ही माईक ओपन करून सांगू शकता. तीन प्रकारच्या अथॉरिटीज सांगितलेल्या होत्या. अधिसत्ता. कोणत्या 3 अधिसत्ता आहेत? हॅलो. तुम्ही बोलू शकता आणि तुमचे माईक ओपन करा आणि कोणत्या 3 प्रकारच्या अधिसत्ता आहेत ते सांगा. मीटिंगमध्ये आहेत ना सगळे? हो साहेब. हा, मग अधिसत्ता कोणत्या आहेत ते सांगा ना 3. अथॉरिटी, त्याचे 3 प्रकार. ट्रॅडिशनल अथॉरिटी, चॅरिस्मॅटिक अथॉरिटी आणि रॅशनल लीगल अथॉरिटी असे 3 प्रकार अधिसत्तेचे आहेत. पारंपरिक अधिसत्ता म्हणजे घरामध्ये असलेली आईवडिलांची अधिसत्ता किंवा एखाद्या टोळी प्रमुखाची असलेली अधिसत्ता, ब्रिटनच्या राजाची अधिसत्ता, ही पारंपरिक अधिसत्ता आहे. परंपरेने त्यांना अधिकार दिलेले आहेत. मग त्या लोकांना पुन्हा ताकदीचा वापर करावा लागत नाही किंवा इतर कोणत्या मार्गाचा सत्ता मिळवण्यासाठी वापर करावा लागत नाही. परंपरेने त्यांना तो अधिकार मिळालेला आहे. दुसरं म्हणजे चॅरिस्मॅटिक अथॉरिटी, म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाच्या आधारावरती अधिकार मिळवणं, सत्ता मिळवणं. मग महात्मा गांधींच्याकडे हा चॅरिस्मा होता. म्हणजे ताकदीने तुम्ही पाहायला गेलं तर ते अतिशय अशक्त असे वाटतील असेच दिसायचे लांबून. हाडं दिसणं आपण म्हणतो की एखाद्याचे हाडं काढं दिसत आहेत, तर तसं त्यांचं शरीर होतं. म्हणजे शारीरिक बळाचा प्रश्नच नव्हता. पण त्यांच्या मागे काँग्रेसची एक मोठी संघटना होती. पण या संघटनेचं नेतृत्व सुद्धा त्यांनी त्यांच्या चॅरिस्मामधून मिळवलं, करिश्मामधून ते त्यांना मिळालं. म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं ते वैशिष्ट्य होतं. आफ्रिकेमध्ये त्यांनी केलेलं काम, त्याचा इथल्या लोकांच्या मनावर पडलेला प्रभाव आणि त्याच्यातून त्यांना अधिकार मिळाला. मग तो अधिकार वाढत गेला आणि मग त्यांना पितामह असं स्थान मिळालं. फादर ऑफ द नेशन असं त्यांना म्हणतात. अगदी प्रत्येक नोटेवरती त्यांचं चित्र तुम्हाला दिसतं. सगळीकडे महात्मा गांधी, प्रत्येक शहरामध्ये महात्मा गांधी रोड किंवा MG रोड ज्याला म्हणतो आपण, तो असतोच. गांधी चौक असतो. अनेक शाळांना, महाविद्यालयांना, संस्थांना, लायब्ररीजना त्यांची नावं दिलेली आहेत. सगळीकडे त्यांचं अस्तित्व तुम्हाला दिसतं. म्हणजे हे कशामुळे झालं आहे, तर त्यांचा एक करिश्मा आहे आणि त्याला म्हणतात चॅरिस्मॅटिक अथॉरिटी. आणि तिसरा प्रकार आहे अथॉरिटीचा, तो म्हणजे कलेक्टरला असलेली अथॉरिटी किंवा एखाद्या रस्त्यावरती ट्रॅफिक कंट्रोल करणाऱ्या ट्रॅफिक हवालदाराला असलेली अथॉरिटी. ही रॅशनल लीगल किंवा वैधानिक असं त्याला म्हणतात. म्हणजे हे कायद्याने दिलेले अधिकार आहेत.
कायद्याने पद निर्माण केलेलं आहे. कलेक्टर हे पद आहे. त्या कलेक्टरच्या पदाचे अधिकार काय आहे? तो एका जिल्ह्याचा प्रमुख असतो, महसूल खात्याचा तो प्रमुख असतो. मग त्यांनी करण्याची कामं, ते कुठल्या भागात करायची, कधीपासून कधीपर्यंत करायची, हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. त्याची बदली झाली, तो दुसऱ्या जिल्ह्यात गेला तर त्याचे अधिकार त्या जिल्ह्यामध्ये तो वापरतो, आधीच्या जिल्ह्यात त्याला वापरता येणार नाहीत. तो रिटायर झाला की त्याला ते अधिकार त्याचे संपतात. म्हणजे तो घरी जाताना पद बरोबर नाही घेऊन जाऊ शकत. पद आणि पद धारण करणारा अधिकारी हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ऑफिस आणि ऑफिसर हे सेपरेट केलेले आहे. त्याच्यामुळे एक कंटिन्युइटी राहते, म्हणजे एक सातत्य राहतं. कालपर्यंत कलेक्टर पदावरती क्ष व्यक्ती होती, आज य व्यक्ती आली. त्या क्ष व्यक्तीनी त्याच्या फाईलमध्ये नोंदवून ठेवलेलं असतं. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी नवीन जो काही माणूस येईल तो त्या कलेक्टरला, आधीच्या कलेक्टरला विचारायला जाण्याची गरज नाही आहे. फाईल बघायची आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई सुरू करायची. म्हणजे ऑफिस एकाच जागी राहणार आहे, ऑफिसर बदलू शकतो. ऑफिसरचे अधिकार ठरलेले आहेत, ते त्यांनी ओलांडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याविरुद्ध खटला भरता येतो, त्याला पदावरून काढून टाकता येतं. तर हे सगळे वैधानिक अधिसत्तेची वैशिष्ट्ये आहे. म्हणजे या तीन व्यवस्थांमध्ये सगळ्यात आदर्श व्यवस्था मॅक्स वेबरच्या मताने वैधानिक अधिसत्ता, सगळ्यात स्थिर आणि सगळ्यात आदर्श व्यवस्था. त्याच्या खालोखाल स्थिरतेमध्ये क्रमांक लागतो तो पारंपरिक अधिसत्तेचा. आणि सगळ्यात अस्थिर व्यवस्था म्हणजे चॅरिस्मॅटिक अथॉरिटी. चॅरिस्मॅटिक अथॉरिटी ही आकर्षक गोष्ट वाटते. लाखो लोक एखाद्या माणसाच्या मागे जातात, पण मग तो माणूस हयात असे तोपर्यंत ते कायम टिकतं. त्याच्यानंतर व्यवस्थेमध्ये सगळा गोंधळ निर्माण होतो. कारण आजपर्यंत असं कधीच झालेलं नाही आहे की एखाद्या चॅरिस्मॅटिक अथॉरिटी असलेल्या माणसाला, म्हणजे वलयांकित सत्ता असलेल्या माणसाला आपल्यासारखाच दुसरा माणूस तयार करता आलेला आहे, असं कधीच झालेलं नाही. म्हणजे महात्मा गांधींची मुलं होती किंवा महात्मा गांधींच्या हाताखाली काम करणारे बरेचसे नेते होते, पण त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व किंवा त्यांच्यासारखी ताकद दुसऱ्या कोणालाच मिळवता आली नाही. तर अशी व्यक्ती तयार करता येत नाही. त्यामुळे सातत्य, व्यवस्थेमध्ये सातत्य राहत नाही. तर ही जी काही अधिसत्ता आहे त्या अधिसत्तेचे हे तीन प्रकार. तर सत्ता आणि अधिसत्ता हे इथे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, त्याची वैशिष्ट्ये सांगायची आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, अगदी अलीकडेच आपण मागच्या आठवड्यातच हे सगळं पाहिलं, कायदा, कायद्याची एक व्याख्या, त्याचे वेगवेगळे प्रकार. कायदा म्हणजे तुमचं आमचं जीवन, जीवनातली प्रत्येक गोष्ट कायद्याप्रमाणेच चालते. म्हणजे दिवस आणि रात्र हे सुद्धा एक कायद्याप्रमाणे, निसर्गाचा कायदा आहे. सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो, त्याच्या वेळा ठरलेल्या आहेत. म्हणजे वर्षभराचं किंवा पुढच्या 10 वर्षांचं सुद्धा तुम्हाला त्याचं कॅलेंडर बघायला मिळेल. नेटवरती शोधलं तर प्रत्येक ठिकाणचा सूर्यास्त आणि सूर्योदय कधी होणार आहे मिनिटाप्रमाणे तुम्हाला दाखवलं जाईल. म्हणजे हे सगळं कायद्याने चालतं, हे सगळ्या नियमांनी बांधलेलं आहे. तुमच्या शरीराचे पण नियम आहेत, ते नियम मोडलेत की तुम्हाला त्याचा त्रास होतो, मग तुम्ही आजारी पडता. नियम पाळले की सगळं सुरळीत चालतं. म्हणजे कायदे सगळीकडे आहेत. कायद्याशिवाय जीवन म्हणजे अस्थिर जीवन, अस्वस्थतेने भरलेलं जीवन. आणि कायदेशीर जीवन म्हणजे चांगल्या दर्जाचं जीवन. एखादी गोष्ट कायदेशीर होते आहे म्हटलं की ते सगळं चांगलं असतं, व्यवस्थित होतं असा त्याचा अर्थ होतो. तर कायद्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. आंतरराष्ट्रीय कायदा आणि राष्ट्रीय कायदा हे मूलभूत दोन विभाजन त्याचं करता येतं. म्हणजे दोन किंवा अधिक राष्ट्रांमध्ये कसे संबंध असावे त्याच्या संबंधीचा कायदा म्हणजे आंतरराष्ट्रीय कायदा.
आता हा आंतरराष्ट्रीय कायदा आपण पाहिलं की नावाला आहे, कारण तो कोणावरच बंधनकारक नाही आहे. भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये कसे संबंध असावे, आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे काही नियम आहेत, पण ते पाळायचे की नाही ते दोन्ही देश ठरवणार. आता इस्रायल आणि गाझाचं उदाहरण आपण पाहिलं. इस्रायल आणि आता सध्या लेबनॉनचं युद्ध चालू आहे. तर इस्रायल आणि लेबनॉन आंतरराष्ट्रीय शांततेसंबंधी असलेले कायदे कुठलेच पाळत नाही आहेत. युद्ध करताना हॉस्पिटलवर हल्ला करू नये, जखमी सैनिकावर हल्ला करू नये, युद्धामध्ये हे कोणच पाळत नाही. इस्रायलने आत्ताच्या युद्धामध्ये अनेक हॉस्पिटल्स उद्ध्वस्त केलेली आहेत, किंवा रशियानी युक्रेनमधली अनेक हॉस्पिटल्स, शाळा, महाविद्यालयं किंवा क्रीडांगणं सगळी उद्ध्वस्त केलेली दिसतात. अनेक सामान्य माणसं, मग ते रशियन्स पण असतील आणि युक्रेनमधले पण असतील, मारले गेलेले आहेत. तर आंतरराष्ट्रीय कायदा हे फक्त नावाला आहे, पण निदान काहीतरी एक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न, धडपड काही चांगल्या माणसांनी केलेली दिसते. त्याच्यातून आंतरराष्ट्रीय कायदे निर्माण झाले. राष्ट्रीय कायदा म्हणजे त्या त्या देशांचे कायदे. मग प्रत्येक देशाची घटना असते आणि प्रत्येक देशाची घटना हा त्या देशाचा मूलभूत कायदा असतो. मग घटनेच्या नंतर त्या देशातलं केंद्र सरकार त्यांनी केलेले कायदे, व त्याच्यानंतर त्या देशातली अनेक राज्य सरकारं आणि त्यांचे कायदे, म्हणजे दिल्लीतलं आपलं केंद्र सरकार, केंद्र सरकारचे कायदे, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे कायदे, कर्नाटकचे कायदे, गुजरातचे कायदे, प्रत्येक राज्याचे वेगळे कायदे आहेत. राज्याच्या अंतर्गत जिल्हा पातळीवरती जिल्हा प्रशासनाचे वेगवेगळे कायदे असतात. शहरांच्या पातळीवरती महानगरपालिकांचे कायदे असतात. म्हणजे आपली मुंबई महानगरपालिका आहे, तर अगदी कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करावं हे आपल्याला नेहमी सांगितलं जातं. ओला कचरा, सुका कचरा, मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या रंगाचे बास्केट्स वापरणं, तो सेपरेट करणं, आणि तो सेपरेट नाही केला तर तुम्हाला दंड द्यावा लागेल. हे सगळं महानगरपालिकेचे कायदे आहेत, मुंबई महानगरपालिकेचे, स्थानिक पातळीवरचे. ह्याच्याही पलीकडे तालुका पातळीवरती, खेड्याच्या पातळीवरती त्या त्या संस्था कायदे करतात. म्हणजे आंतरराष्ट्रीयपासून ते खेड्याच्या पातळीपर्यंत, आणि त्याच्यातही पुन्हा संस्थेचे कायदे पण आहेत. म्हणजे कॉलेजचे कायदे, युनिव्हर्सिटीचे कायदे, लायब्ररीचे कायदे, बँकांचे कायदे, प्रत्येक संस्थेचे आपले कायदे आहेत. देवळांचे पण कायदे असतात. म्हणजे काही देवळांमध्ये तुम्ही पहा की पुरुषांसाठी वेगळी लाईन, स्त्रियांसाठी वेगळी लाईन, याच वेळामध्ये देऊळ उघडं राहील, या वेळामध्ये ते बंद राहील, या वेळामध्ये लांबून दर्शन घेता येईल. म्हणजे ते पण कायदेच झाले ना. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कायदे दिसतात. सगळी व्यवस्था, जगाची सगळी व्यवस्था कायद्यांप्रमाणे चालते. कायदे, त्याचं आणखीन काही वर्गीकरण करता येतं. क्रिमिनल लॉ आणि सिव्हिल लॉ, म्हणजे गुन्हेगारी किंवा फौजदारी कायदा आणि दिवाणी किंवा नागरी कायदा. क्रिमिनल लॉ, फौजदारी कायदा सगळ्यांसाठी समान आहे. गुन्हा केल्यानंतर गुन्हा करणाऱ्याची जात, धर्म, वंश, आर्थिक स्थिती, शैक्षणिक स्थिती काहीही पाहिलं जात नाही. श्रीमंत आहे का गरीब आहे, BA झालेला आहे का BCom झालेला आहे का शिकलेलाच नाही आहे, गुन्हा केला आहे एवढंच महत्त्वाचं. गुन्ह्याला सगळ्यांना शिक्षा सारखी असते. म्हणजे क्रिमिनल लॉ सगळ्यांसाठी सारखा असतो. क्रिमिनल लॉच्या पलीकडे सिव्हिल लॉज पण आहेत. विवाहासंबंधी कायदे आहेत, किंवा संपत्तीच्या वाटपासंबंधीचे कायदे आहेत, वारसा हक्कासंबंधी कायदे, दत्तक विधानासंबंधी कायदे, मालक भाडेकरू संबंधांच्या बद्दलचे असलेले कायदे. म्हणजे हे सुद्धा सगळे कायदे आहेत, पण याच्यामध्ये गुन्ह्यांचा संबंध नाही आहे. कायदे मोडण्याचा प्रश्न येतो, कायद्याच्या विरुद्ध जाण्याचा प्रश्न येतो. मग हे सिव्हिल लॉज जे आहेत ते प्रत्येक धर्मासाठी भारतामध्ये वेगळे वेगळे आहेत.
प्रत्येक धर्मासाठी हे कायदे वेगळे वेगळे आहेत. मुसलमानांसाठी वेगळा, ख्रिश्चनांसाठी वेगळा, हिंदूंसाठी वेगळा, पारशांसाठी वेगळा, शीखांसाठी वेगळा कायदा. आता हे जाणीवपूर्वक केलेलं दिसतं, ठरवून केलेलं आहे, कारण पिढ्यानपिढ्या हे लोक ही व्यवस्था पाळत होते. आणि 26 जानेवारी 1950ला अचानक जर तुम्ही त्यांना सांगितलं की उद्यापासून तुम्हाला तुमचा धर्म बाजूला ठेवून आम्ही म्हणतो त्याप्रमाणे जगावं लागेल, तर त्यांनी ते ऐकलं नसतं, त्याच्या विरुद्ध बंड केलं असतं. आणि सगळ्यांनीच बंड केल्यानंतर देशाला किंवा देशाच्या शासनाला देश चालवणं कठीण झालं असतं. त्याच्यामुळे घटनेमध्ये मार्गदर्शक तत्वांचा एक चॅप्टर आहे, 4था भाग आहे, त्याच्यामध्ये हे टाकून दिलेलं आहे, समान नागरी कायदा तयार करणं. म्हणजे जेव्हा लोकांच्याकडून स्वतः लोक मागणी करतील की आम्हाला समान नागरी कायदा हवा आहे, विशेषतः अल्पसंख्याक लोक ज्या वेळेला मागणी करतील त्यावेळेला समान नागरी कायदा लागू केला जाईल. मग त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे सरकारच्या हातामध्ये आहे. लोकांचं मत वळवणं किंवा मत बनवणं हे सरकार करू शकतं, पण समान नागरी कायद्याची सक्ती करता येत नाही. तर हे कायद्याचे विविध प्रकार आहेत. तर लॉ अँड इट्स व्हेरियस टाइप्स, कायदा आणि त्याचे विविध प्रकार, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर या 2-3 शॉर्ट नोट्स आहेत. तर थिअरी ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर्स, मगाशीच आपण त्याची चर्चा केली, मॉन्टेस्क आणि त्यांनी मांडलेला तो सिद्धांत. आता राज्यसंस्थेचे आवश्यक घटक हा एक शॉर्ट नोटचा विषय असू शकतो. निश्चित भूप्रदेश, लोकसंख्या, शासन संस्था आणि शासन संस्थेला असलेलं सार्वभौमत्व, हे राज्यसंस्थेचे 4 आवश्यक घटक आहेत. संस्था म्हणजे काय, याचं उदाहरण मी तुम्हाला क्रिकेट क्लबमधून दिलेलं होतं. म्हणजे 4 जण एकत्र खेळायला आले आणि मग त्यांना आवडायला लागलं म्हणून 4चे 8 झाले, 8चे 16 झाले. दर रविवारी ते यायला लागले, नित्य नेमाने यायला लागले. 100 माणसं जमा झाली, 100 माणसांनी वर्गणी जमा केली. मग त्यांनी काही मैदान विकत घेतलं किंवा मैदान भाड्याने घेतलं, तिथे एखादं ऑफिस उभं केलं, तिथे 1-2 क्लार्क नेमले आणि मग त्यांचा क्लब तयार झाला. मग त्या क्लबचे मेंबर्स आणि मग त्यांचं बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, मग त्यांचा कोणीतरी अध्यक्ष, मग त्याच्यासाठीच्या निवडणुका, हे जेव्हा तयार होतं त्याला म्हणतात संस्था. मग ती संस्था नित्यनेमाने गोष्टी करायला लागते. मग त्या स्पर्धा आयोजित करतात, मग त्या स्पर्धांमध्ये बक्षिसं ठेवली जातात, स्पर्धांमध्ये देशातून जगभरातून पार्टिसिपेशन होतं. मग हे सगळं जे काही झालं ते संस्था मोठी मोठी होत गेली. अनेक प्रकारच्या संस्था जगामध्ये आहेत. कुटुंब संस्था ही सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात महत्त्वाची संस्था. कुटुंब संस्था कशावरती आधारित आहे, तर विवाह संस्थेवरती आधारित आहे. विवाहामध्ये 2 व्यक्ती एकत्र येतात आणि मग नंतर त्यांचं कुटुंब सुरू होतं. मग कुटुंब संस्थेमधून तुम्हाला एक आधार मिळतो. माणसाचं मूल जन्माला आल्यानंतर ते जर एकटं पडलं तर ते वाढू शकत नाही, त्याला भाषा कळणार नाही, त्याला जगायचं कसं ते कळणार नाही, काय खायचं ते कळणार नाही, ते जिवंतच राहू शकणार नाही. म्हणजे त्याला आई बाप आणि इतर सगळ्या कुटुंबाचा आधार मिळतो, त्याच्यामुळेच ते वाढतं. पण मग कुटुंब संस्थेमध्ये ज्या ज्या गोष्टी मिळतात तेवढ्याच आपल्या जगण्यासाठी पुरेशा नाही आहेत. आपल्याला कुटुंबाच्या बाहेर पडून शाळेमध्ये जावं लागतं, म्हणजे शैक्षणिक संस्था. शाळा ही शैक्षणिक संस्था आहे. तर शाळेमध्ये आपण काहीतरी स्किल मिळवतो आणि त्याच्या आधारावरती आपण नोकऱ्या मिळवतो किंवा काहीतरी व्यवसाय करतो. म्हणजे वेगवेगळ्या संस्थांमध्ये पुन्हा जॉईन होतो आपण. बँकांमध्ये जातो किंवा ट्रॅव्हल कंपनीमध्ये जातो किंवा इन्शुरन्स कंपनीमध्ये जातो, शास्त्रीय संशोधनात जातो,
वेगवेगळ्या क्षेत्रात जातो. तर हे सगळ्या परत वेगवेगळ्या संस्था आल्या. म्हणजे जग सगळं बनलेलं आहे ते व्यक्ती आणि व्यक्तींच्या वेगवेगळ्या संस्थांनी. या सगळ्या संस्थांमध्ये सगळ्यात महत्त्वाची संस्था म्हणजे राज्यसंस्था. कारण राज्यसंस्था ही सगळ्या संस्थांवर नियंत्रण ठेवणारी संस्था आहे. आणि मग त्याची वैशिष्ट्य ही आहे, पहिलं वैशिष्ट्य हेच की ते सगळ्यात मोठी संस्था आहे, इतर सगळ्या संस्थांवर नियंत्रण ठेवणारी संस्था आहे. आणि त्याचे आवश्यक घटक हे 4 आहेत की निश्चित असा भूप्रदेश, म्हणजे भारत ही एक राज्यसंस्था आहे, तर भारताच्या सीमा निश्चित केलेल्या आहेत. तशाच अमेरिकेच्या सीमा निश्चित केलेल्या आहेत, चीनच्या सीमा निश्चित आहेत, पाकिस्तानच्या सीमा निश्चित आहेत. म्हणजे निश्चित भूप्रदेश. त्याच्यानंतर लोकसंख्या, मग ती भारतासारखी प्रचंड असेल किंवा न्यूझीलंड ऑस्ट्रेलियासारखी अगदी विरळ असेल की जिथे लोकसंख्येची घनता 4 ते 8च्या दरम्यानच आहे, म्हणजे एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये 4 ते 8 लोकच राहतात. किंवा भारतासारखं 25,000 30,000 लोक पण एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये राहतात. लोकसंख्या हा महत्त्वाचा भाग आहे. अंटार्क्टिकावरती लोकसंख्या नाही, त्यामुळे तिथे राज्यसंस्था नाही. लोकांवर राज्य केलं जातं, लोकांसाठी राज्य असतं आणि लोकांचं राज्य असतं. त्याच्यामुळे भूप्रदेशाच्या पलीकडे लोकसंख्या हा महत्त्वाचा भाग. त्याच्यानंतर शासन संस्था असावी लागते, कायदे करणं, त्याची अंमलबजावणी करणं आणि त्याचा अर्थ लावणं, हे सगळं काम व्हावं लागतं. आणि शासन संस्था सार्वभौम असावी लागते, म्हणजे शासन संस्थेचा शब्द अंतिम असावा लागतो. भारतामध्ये भारत सरकारचा शब्द अंतिम मानला जातो. महाराष्ट्र सरकार हे सार्वभौम सरकार नाही आहे, भारत सरकार हे सार्वभौम आहे. भारत सरकारचा शब्द अंतिम मानला जातो. लष्करासाठी एखादी जमीन हवी असेल तर भारताच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये ती मागितलेली जमीन भारत सरकारला द्यावी लागते. कारण राष्ट्रीय संरक्षण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तिथे दुसरं काही असेल तर ते बाजूला करून किंवा त्या लोकांना दुसरी जागा देऊन तिथे मग लष्करासाठी काही व्यवस्था करायची असेल तर ती करावी लागते, केली जाते. तर याला म्हणतात सार्वभौमत्व. जमीन काढून घेतली तर कॉम्पेन्सेशन दिलं जातं, पण सरकारचं मत हे अंतिम असतं. म्हणजे आता आपल्याकडे मेट्रोचे प्रकल्प चाललेले आहेत, तर अनेक ठिकाणावरून नव्या लाईन्स टाकल्या जात आहेत आणि मग ही जमीन लोकांची खाजगी जमीन आहे, तर ती खरेदी केली जाते, त्यांना कॉम्पेन्सेशन दिलं जातं किंवा दुसरी जागा दिली जाते आणि मेट्रो लाईन मात्र होणारच. म्हणजे आधी मेट्रो लाईनचा मॅप तयार केला जातो, लोकांना आधी विचारलं जात नाही, आधी मॅप तयार केला जातो आणि मग तिथे लोकांना सांगितलं जातं. याला म्हणायचं सार्वभौम सत्ता. तर हे राज्याचे 4 आवश्यक घटक आहेत: निश्चित भूप्रदेश, लोकसंख्या, शासन संस्था आणि सार्वभौमत्व. त्याच्यानंतर शेवटचा भाग या पेपरमधला, म्हणजे शॉर्ट नोटमधला, सिव्हिल सोसायटी, नागरी समाज. नागरी समाज म्हणजे इथे मी आता नोटमध्ये पण उदाहरण दिलेलं आहे की एखादा जखमी रोगी अवस्थेतला माणूस आहे, अनेक लोक त्याच्या जवळून जात असतात, पण प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी असते. बरेचशी माणसं तिरस्कार करतात की हा कशाला इथे समोर बसलाय, अशुभ काहीतरी, दिवसाची सुरुवात याच्यामुळे खराब होणार, असं काही लोकांच्या डोक्यामध्ये येतं आणि ते त्याला क्रॉस करून रागारागात निघून जातं. काही लोकांना थोडीशी दया वाटते, त्याच्याबद्दल थोडंसं आपुलकी, दुःख थोडंसं वाटतं, पण ते म्हणतात की आपलं काम महत्त्वाचं आहे आणि आपल्याला ह्याच्याकडे द्यायला वेळ नाही आहे. आपल्याकडे वेळ नाही, आपल्याकडे ताकद नाही, आपल्याकडे साधनं नाही, पण याची स्थिती वाईट आहे असं म्हणून ते पुढे निघून जातात. म्हणजे पुढे निघून जाणं हे कॉमन आहे, फक्त त्यांची अंतर्गत भावना वेगळी आहे. एकाचा तिरस्कार आहे तर दुसऱ्याचं थोडंसं दुःखाची भावना आहे, सहानुभूतीची भावना आहे. पण तिसरा एखादा बाबा आमट्यांसारखा असतो तर तो फक्त दुःख व्यक्त करून थांबत नाही, तिरस्कार तर त्यांना वाटतच नाही, त्यांना दुःख होतं
आणि मग ते त्याच्याबरोबर जाऊन बसतात, त्याची चौकशी करतात, मग त्याच्यावरती उपचार करतात, त्याला आपल्या घरी घेऊन जातात, त्याला राहायला जागा, खायला अन्न, कपडे, म्हणजे बेसिक गरजा त्याच्या सगळ्या भागतील असं पाहतात. आणि तो पूर्ण बरा झाल्यानंतर त्याला पुन्हा चांगली नोकरी मिळेल, चांगलं काहीतरी त्याला चांगल्या पद्धतीने जगता कसं येईल ह्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत राहतात. तर हे तिसऱ्या प्रकारचे जे लोक आहेत, बाबा आमट्यांसारखे जे लोक आहेत, त्यांच्यामधूनच नागरी समाजाची निर्मिती होते. सिव्हिल सोसायटी असं त्याला म्हणतात. सिव्हिलाइज्ड म्हणजे सुसंस्कृत, म्हणजे प्रकृती, संस्कृती किंवा प्रकृती, विकृती आणि संस्कृती असे 3 शब्द सांगितले जातात. म्हणजे तुमच्याजवळ एक भाकरी आहे आणि तुम्हाला भूक लागली आहे, तुम्ही ती खाऊन टाकली. हे काय झालं? प्रकृती झालं, हे नॉर्मल झालं. तुम्हाला भूक लागलेली नाही आहे, समोरच्याला भूक लागली आहे, त्याच्याकडे एक भाकरी आहे, ती तुम्ही त्याच्या एक तोंडात मारता आणि त्याच्याकडनं ताब्यात घेता, हिसकावून घेता त्याच्याकडून. त्याच्याकडून ती हिसकावून घेता आणि त्याला उपाशी ठेवता आणि तुम्हाला गरज नसताना तुम्ही ती खाऊन टाकता, किंवा तुम्ही घेऊन ती फेकून द्याल पण त्याला मिळू द्यायची नाही. ही काय म्हणतात? त्याला विकृती म्हणतात. म्हणजे विकृतीची अनेक उदाहरणं आहेत, हे त्यातलं एक उदाहरण दिलं मी. याच्या आधाराने तुम्हाला कळेल विकृती म्हणजे काय. आणि संस्कृती याचा अर्थ, तुमच्याकडे एक भाकरी आहे, तुम्हाला भूक लागली आहे, पण तुमच्या समोर एक भुकेला माणूस आला, तर तुम्ही तुमच्यातली तुमची सगळीच्या सगळी त्याला द्याल, किंवा निदान अर्धी तरी त्याला द्याल, आणि दोघं मिळून बसून चर्चा करत, गप्पा मारत ती भाकरी संपवून टाकाल. म्हणजे तुमचं पोट पूर्ण भरणार नाही, पण तुम्हाला त्याची चिंता नाही आहे. तुम्हाला आनंद याचा आहे की त्याचं दुसऱ्याचं पण पोट भरलेलं आहे. म्हणजे याला म्हणतात संस्कृती. म्हणजे सुसंस्कृत समाजामध्ये या सगळ्या गोष्टी दिसतात. मुख्य तत्व त्याचं काय आहे? फक्त आपला विचार करण्याचं सोडून दुसऱ्याचा विचार करणं, दुसऱ्यासाठी जगणं, म्हणजे सिव्हिल सोसायटी किंवा सिव्हिलाइज्ड सोसायटी, नागरी समाज. आणि या नागरी समाजामध्ये अशा अनेक स्वयंसेवी संस्था आहेत. स्वयंसेवी संस्था हा अधिक योग्य शब्द आहे, पण जो लोकप्रिय शब्द आहे तो आहे NGO, नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन्स, बिगर सरकारी संस्था. म्हणजे या संस्था सरकारी मदत घेत नाहीत, पण मग ते त्यांचं एक वैशिष्ट्य झालं. सरकारी मदत घेत नाहीत, स्वेच्छेने काम करतात, शिवाय कुठलीही राजकीय अपेक्षा न ठेवता काम करतात. म्हणजे बाबा आमट्यांना कुठलीही निवडणूक लढवायची नव्हती, किंवा कुठली तरी सत्ता मिळवायची नव्हती, ते म्हणून ते लोकांमध्ये गेले आणि त्यांची मदत केली. तर तसं नव्हतं. त्यांना फक्त लोकांची सेवा करायची होती. बाबा आमट्यांना त्याच्यातून काही फायदा पण मिळवायचा नव्हता. उलट त्यांनी स्वतःच्या पदरचे पैसे लोकांसाठी पहिल्यांदा खर्च केले, नंतर त्यांना देणग्या मिळत गेल्या, आणि मग त्यांचा पसारा संस्थेचा वाढत गेला. कारण एकटा माणूस किती काम करू शकेल किंवा किती पैसा देऊ शकेल त्याला पण मर्यादा आहे. पण मग लोक त्यांच्याबरोबर जोडले गेले, आणखीन आणखीन त्यांना लोक सामील झाले, पैसा पण त्यांना मिळत गेला, आणि एक मोठी संस्था आनंदवन नावाची, आनंदवन आता त्या खेड्याचंच नाव झालेलं आहे, आणि महारोगी सेवा समिती नावाची संस्था त्यांनी वरोरामध्ये उभी केली, आनंदवन या खेड्यामध्ये. अशी अनेक माणसं आहेत की जी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत राहतात. काही संघर्षाच्या स्वरूपाचं पण काम करतात. आणि मग तिथे तुम्हाला मी मेधा पाटकरांचं उदाहरण दिलेलं होतं की त्यांनी गुजरातमधल्या, मध्य प्रदेशमधल्या आदिवासींना, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरच्या आदिवासींना एकत्र आणलं आणि नर्मदा बचाव आंदोलन ही संस्था स्थापन केली. आणि सरकारविरुद्ध बराच काळ ते लढत राहिले, 20-25 वर्ष लढले, आणि मग काही कारणांनी त्यांना माघार घ्यावी लागली. पण आता निदान त्यांचं एवढं म्हणणं आहे की धरणांमुळे ज्यांची जमीन जाणार आहे त्यांना पुन्हा
दुसऱ्या जागी चांगली जमीन मिळावी आणि नुकसान भरपाई तरी त्यांची चांगली त्यांना मिळाली पाहिजे. तर याच्यासाठी आता मेधा पाटकर आजही प्रयत्न करताना दिसतात. तर हे मेधा पाटकर असतील, बाबा आमटे असतील किंवा आणखीन अभय आणि राणी बंग हे डॉक्टर असतील, बाबा आमट्यांचे नातू पणतू हे पण आता त्याच्यामध्ये आहेत. तर हे सगळे समाजाच्या साठी सेवा करणारे आहेत. बऱ्याचशा संस्था आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवर आहेत, काही भारताच्या पातळीवर काम करतात, काही प्रादेशिक पातळीवर आणि काही अगदी स्थानिक पातळीवरती सुद्धा काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आहेत. स्वयंसेवी संस्था त्याच्यामध्ये अर्थातच काही लोक सोंग घेतात, सेवेचं सोंग घेतात, त्याच्यामुळे थोडंफार या संस्था बदनाम पण झालेल्या होत्या. पण सगळ्याच संस्था काही वाईट नाहीत. बहुसंख्य संस्था या सेवाभावी आहेत, खऱ्या अर्थाने सेवाभावी आहेत. काही वाईट आहेत, त्यांच्यावर कारवाई पण झालेली दिसते. की काहीतरी सेवा करतोय असं नाटक करायचं, दाखवायचं, कागदपत्र तयार करायची आणि मग परदेशातून देणग्या मिळवायच्या किंवा भारतातल्या लोकांच्याकडून देणग्या मिळवायच्या आणि एकदा सफिशियंट अमाऊंट जमा झाली की संस्था बुडवायची, विसर्जित करायची आणि निघून जायचं. असे उद्योग करणारे लोक पण आहेत. पण हे अपवाद आहेत. बहुसंख्य समाजसेवी संस्था किंवा स्वयंसेवी संस्था हे मोठं कॉन्ट्रीब्युशन देताना दिसत आहेत समाजाला. तर इथे आपला हा एक पेपर पूर्ण झाला. या पेपरमध्ये याच गोष्टींकडे लक्ष द्या आणि ही जी काही नोट मी तुम्हाला पाठवणार आहे आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत, तर ती वाचा, म्हणजे तुमचा हा पेपर अतिशय सोपा जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला काही अवघड वाटण्यासारखं आहे असं वाटत नाही. तर तुमच्या काही शंका असतील तर विचारा या पेपरबद्दल. आत्ता आपण ज्या ज्या प्रश्नांची चर्चा केली त्याच्याबद्दल काही शंका असतील तर विचारा, म्हणजे मग आपल्याला दुसऱ्या पेपरचा विचार सुरू करता येईल. नाही सर, नाहीये. अच्छा, हे परत सगळं मी स्क्रोल केलं, जे जे आपण पाहिलं ते. आता पेपर नंबर 3 आपला जो आहे तो पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, लोकप्रशासन. लोकप्रशासन म्हणजे अराजकीय कार्यकारी अधिकारी असं पण त्याला म्हटलं जातं. अराजकीय कार्यकारी अधिकारी याचा अर्थ जे निवडून येत नाहीत, जे परीक्षा देऊन आपल्या पदावरती येतात, ते अराजकीय कार्यकारी अधिकारी. म्हणजे पंतप्रधान निर्णय घेतात, त्यांना मदत करायला त्यांचं मंत्रिमंडळ असतं. पण पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाची संख्या किती? 50 ते 60, जास्तीत जास्त 100 जणांचं असू शकेल. 100 लोक प्रशासन चालवू शकत नाहीत. पंतप्रधान एका वेळेला किती ठिकाणी असू शकणार आहेत? 600च्या वर जिल्हे आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अनेक तालुके आणि अनेक खेडी आहेत, काही लाख खेडी आहेत. म्हणजे कितीही ठरवलं तरी एका माणसाला या सगळ्या ठिकाणी एकाच वेळेला जाता येणार नाही. मग इथे प्रशासनाचं भूमिका स्पष्ट होते. प्रशासन अगदी प्रत्येक खेड्यापर्यंत पोचलेलं आहे. एक खेड्यातल्या एखाद्या ऑफिसच्या शिपायापासून दिल्लीमध्ये बसणाऱ्या सचिवापर्यंत सगळे प्रशासनाचा भाग असतात. प्रशासन म्हणजे तुम्हाला आम्हाला दिसणारा सरकारचा चेहरा, तुम्हाला आम्हाला प्रत्यक्ष भेटणारी सरकारची माणसं. पंतप्रधान आपण टी व्हीवरती बघतो, कधीतरी कार्यक्रमात बघतो, रोज त्यांची आपली भेट नाही होऊ शकत. रोज आपली भेट कोणाशी होणार आहे? ऑफिसमधल्या क्लार्कशी, शिपायाशी किंवा तिथल्या अधिकाऱ्याशी. आपलं काम त्याच्याशी असणार आहे.
आपला ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं आहे, आपल्या दुकानाचं लायसन्स रिन्यू करायचं आहे, आपला टॅक्स भरायचा आहे. सरकारी कामं अनेक असतात. आपल्याला घर खरेदी करायचं आहे, त्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, रजिस्ट्रेशन फी, स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. आपल्याला रेशनिंगचा माल खरेदी करायचा आहे, गहू तांदूळ खरेदी करायचे आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला प्रशासनाशी आपला संबंध येतो. तर प्रशासन म्हणजे हे देशभर पसरलेलं प्रशासकीय सेवकांचं जाळं. तर लोकप्रशासनाची व्याप्ती हा पहिला प्रश्न असू शकतो मोठा. लोकप्रशासन असं म्हणतात की पाळण्यापासून थळग्यापर्यंत सगळीकडे पसरलेलं आहे. जन्माची नोंद तुम्हाला प्रशासनामध्ये करावी लागते. म्हणजे तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये एखाद्याचा जन्म झालेला असू दे, नाही तर खाजगी हॉस्पिटलमध्ये झालेला असू दे, नाही तर घरामध्ये झालेला असेल, सुईण करायची पूर्वी, अजूनसुद्धा काही ठिकाणी पद्धती आहेत, पण त्याची नोंद सरकार दरबारी करावी लागते. ती केली नाही तर त्यावेळेला लगेच अडचण येणार नाही, पण पुढे प्रत्येक पावलावरती अडचण येईल. जन्म दाखला मिळवावा लागतो, तुमची जन्म तारीख काय ती निश्चित करावी लागते, त्याच्या आधारावरती मग तुमचं आधार कार्ड बनतं, तुमचा पासपोर्ट तयार होतो, तुमचे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्या जन्म दाखल्याच्या आधाराने तयार होतात. तुम्ही कुठे जन्माला आलात ते तिथे ठरतं, डोमिसाईल सर्टिफिकेट त्याच्यावरती मिळतं. म्हणजे जन्मापासून ते मग थेट अगदी मृत्यूपर्यंत, मृत्यू झाल्यानंतर पण नोंद करावी लागते. म्हणजे ती नोंद झाल्याशिवाय अंत्यसंस्कार पण करता येत नाही. म्हणजे कुठलाही माणूस प्रशासनापासून वेगळा राहूच शकत नाही. प्रशासनाचा पावलापावलावरती त्याचा संबंध येतो. लोकप्रशासन म्हणजे प्रशासन दोन प्रकारचं आहे, खाजगी प्रशासन आणि लोकप्रशासन. टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी यांचे जे काही ऑफिसेस आहेत, त्यांच्या कंपन्या आणि त्यांच्या ऑफिसेस हे खाजगी प्रशासन झालं. खाजगी प्रशासनाचा एकमेव उद्दिष्ट म्हणजे नफा मिळवणं, फायद्यासाठी ते काम करतात. लोकप्रशासनाचं एकमेव उद्दिष्ट सेवा, जनतेची सेवा करणं. लोकप्रशासन जनतेसाठी आहे. त्याच्यामुळे तुम्ही पहा, खाजगी टुरिस्ट कंपनीची गाडी असेल, त्याच्याने पुणे मुंबईचा प्रवास तुम्ही केला, हजाराच्या आसपास पण तिकीट असू शकेल. पण रेल्वेने केलात किंवा लोकलने अगदी कर्जतला जाऊन बदलून गेलात, 100 रुपयाच्या आतमध्ये तुम्ही पुण्याला जाऊ शकाल. लोकसेवा हे लोकप्रशासनाचं उद्दिष्ट आहे, म्हणून तिथे फायदा बघितला जात नाही. कमीत कमी खर्चामध्ये लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न तिकडे केला जातो. मग लोकप्रशासन कुठे कुठे आहे? हॉस्पिटल्स सरकारी आहेत, शाळा सरकारी आहेत, सरकारी नोकऱ्या तुम्हाला मिळतात, रस्ते बांधणी सरकारकडे आहे, वीज पुरवठा सरकारकडे आहे, पाणी पुरवठा सरकारच्याच ताब्यात आहे. व पाणी पुरवठा शेतीला असणारा असू दे, घरातलं पिण्याचं पाणी असेल किंवा कारखान्यांना लागणारं पाणी असेल, सगळं पाणी त्याचा पुरवठा करण्याचं काम अगदी आजपर्यंत सरकारकडे आहे. आता अर्थात त्याच्यामध्ये खाजगीकरणाला सुरुवात झालेली आहे. आता तुम्हाला बिस्लेरीचं पाणी 10 रुपये 20 रुपये बाटलीच्या मागे देऊन मिळतं. म्हणजे हे पाण्याचं एक प्रकारे पाण्याच्या वितरणाचं खाजगीकरण झालेलं दिसतं. पण तुम्ही बघा, घरात मिळणारं पाणी काही ठिकाणी मीटर्स असतात, पण ते कितीतरी स्वस्त आहे. आणि इथे तुम्ही एका लिटरच्या बाटलीला 20 रुपये किमान देता, त्याच्यापेक्षा जास्तच बऱ्याच वेळेला द्यायला लागतं. पण घरामध्ये तुम्ही किती लिटर पाणी वापरता, नळाला येणारं पाणी, तर ते किती लिटर वापरता त्याचा हिशेब नाही ठेवत सहसा. त्याच्यामुळे त्याला आधी पाणीपट्टी जी भरावी लागते, वॉटरवरचा टॅक्स जो भरायला लागतो, तो खूप मर्यादित आहे. म्हणजे 500-600 रुपयामध्ये तुम्हाला 6 महिने वर्षभराचं पाणी मिळून जातं. मग हे सरकारी आणि खाजगी याच्यामधला हा फरक आहे. म्हणजे जाता जाता तो फरक पण लक्षात घ्या. तर लोकप्रशासन हे सगळीकडे पसरलेलं आहे आणि ती लोकप्रशासनाची व्याप्ती, तर इथे व्याप्ती ही या पद्धतीने मांडायची आहे. लोकप्रशासन अभ्यासाचा विषय आणि लोकप्रशासन
ही व्यवस्था, असे दोन अर्थ होतात, हे नीट लक्षात घ्या. आणि आपल्याला इथे स्कोप कशाचा पाहिजे आहे, तर लोकप्रशासन ही राजकीय व्यवस्था, प्रशासन व्यवस्था, त्याची व्याप्ती आपल्याला पाहिजे आहे. तर प्रशासन सगळीकडे आहे. उत्तर लिहून जेव्हा देईन तेव्हा त्याचे आणखीन डिटेल्स तुम्हाला मी त्याच्यामध्ये देईन. आता दुसरा मुद्दा आहे या पेपरमधला, तो सायंटिफिक मॅनेजमेंट थिअरी ऑफ F.W. टेलर. टेलर नावाचा अमेरिकन व्यवस्थापन तज्ज्ञ, मॅनेजमेंटमधला तज्ज्ञ. मॅनेजमेंट हे आपल्याकडे आता एक पॉप्युलर ब्रँच आहे. एम बी ए करणं हे विद्यार्थ्यांमध्ये एक मोठी क्रेज आहे. म्हणजे बहुतेक लोक इंजिनियर होतात आणि त्याच्यानंतर परत MBA करतात आणि मग नोकरी घेतात. म्हणजे इंजिनियर केलं तर त्यांना इंजिनियर म्हणून कंपनीमध्ये काम करावं लागतं, पण MBA झाला तर कंपनीचा मॅनेजर म्हणून नोकरी मिळते. म्हणजे 10 इंजिनियर्सना मॅनेज करणारा एक मॅनेजर. तर मॅनेजमेंट ही खूप मोठी गोष्ट आहे, व्यवस्थापन. आणि त्याच्यामध्ये सुद्धा परत दोन्ही प्रकार आहेत, सरकारी व्यवस्थापन आणि खाजगी व्यवस्थापन. व्यवस्थापन दोघांनाही करावं लागतं. प्रशासन थोडासा व्यापक शब्द आहे, व्यवस्थापन मर्यादित शब्द येतो. पण इथे आपण कन्सेप्ट बघणार आहोत तो सायंटिफिक मॅनेजमेंट थिअरी. टेलर नावाचा शास्त्रज्ञ, त्यांनी 19व्या आणि 20व्या शतकामध्ये त्याचे विचार मांडले. अमेरिकेमध्ये त्याच्या विचारांमुळे मोठ्या प्रमाणावरती क्रांती झाली. कारखाने कसे चालवावे, टेलरनी पाहिलं की त्याच्या काळामध्ये गोंधळाची व्यवस्था होती. F.W. टेलर तुम्ही सर्च दिलात फ्रेडरिक विन्स्लॉव टेलर 1856 ते 1915. म्हणून मी असं म्हटलं की 19व्या शतकात आणि 20व्या शतकामध्ये त्यांनी आपले विचार मांडले. आणि तुम्हाला याच्याबद्दल पुष्कळ वाचायला मिळेल, सायंटिफिक मॅनेजमेंट थिअरी. आता त्याच्या काळामध्ये त्यांनी असं पाहिलं की कारखाने चालवले जात आहेत, पण कारखान्यांमध्ये सगळी गोंधळाची स्थिती आहे. मजूर निवडले जात आहेत तर ते मनमानी पद्धतीने घोळक्याने ते येतात. मग मालक जो कोणी असतो त्या मालकाला त्याच्यातलं फारसं कळत नसतं. तो कोणत्या तरी एका घोळक्याला काम देतो, मग ते काम त्यांना सांगतो की 15 दिवसामध्ये पूर्ण करा. मग ते महिनाभर ते काम करतच राहतात आणि त्यांना माहिती असतं की जास्त काम केलं की जास्त पैसे मिळतील, जास्त दिवस घालवले म्हणजे जास्त पैसे मिळतील. मग याच्यातले काही मालक चतुर असायचे, ते अनुभवाने शिकायचे आणि मग ते थोडीशी शिस्त लावायची. पण या मजुरांकडे स्वतःची अवजारं असायची, मग ते त्यांच्या कामाच्या स्वतःच्या पद्धती असायच्या आणि त्या पद्धतीने काम चालायचं. हा सगळा गोंधळाचा प्रकार होता. F.W. टेलर, फ्रेडरिक विन्स्लॉव टेलर यांनी हे सगळं बदलून टाकलं. तर त्यांनी एक नवीन पद्धती सुरू केली आणि मग त्याच नावाचं त्यांनी पुस्तक पण लिहिलेलं आहे, सायंटिफिक मॅनेजमेंट. की व्यवस्थापन हे शास्त्रीय पद्धतीने केलं पाहिजे. अगदी कामगाराच्या निवडीपासून सगळं शिस्तबद्ध असलं पाहिजे. निवड करण्यासाठी निवडणारा पण त्या क्षेत्रामधला तज्ज्ञ पाहिजे. म्हणजे तुम्हाला कारची फॅक्टरी उभी करायची आहे, तर कारच्या फॅक्टरीमध्ये जे काही मजूर घ्यायचे आहेत तर त्यांना एक विशिष्ट क्वालिफिकेशन लावलं पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही एवढं शिकून आलात तरच आम्हाला आमच्या कारखान्यामध्ये तुम्हाला आम्ही घेऊ. मग कारखान्यांनी हे पण पाहिलं पाहिजे की तशी शिक्षणाची व्यवस्था आहे का. म्हणजे कारखाना आणि शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये संबंध असले पाहिजेत, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमध्ये संबंध असले पाहिजेत आणि मग त्याप्रमाणे त्यांनी व्यवस्था उभी केली पाहिजे.
विशिष्ट दर्जा किंवा विशिष्ट क्वालिफिकेशन्स असतील तरच आम्ही तुम्हाला कारखान्यामध्ये घेऊ. कारखान्यात घेतल्यानंतर त्यांचं ट्रेनिंग सुरू होईल. लगेच अपॉइंट करून कामाला नाही सुरुवात करायची. तर पहिला काही काळ की आम्हाला कशा प्रकारे काम अपेक्षित आहे, मग कामाच्या पद्धती ठरवून द्यायच्या त्यांना, आणि या पद्धतीनेच काम झालं पाहिजे, या वेळेतच झालं पाहिजे. तुम्हाला कामाचं शेड्यूल दिलं जाईल, त्या कामाच्या शेड्यूलमध्ये रोज तेवढं काम पूर्ण झालं पाहिजे, त्या कामाचं रिपोर्टिंग तुम्ही केलं पाहिजे. हे सगळी शिस्त टेलरनी लावली. टेलर स्वतः छोट्या कामगारापासून त्यांनी सुरुवात केली, मग तो इंजिनियर झाला आणि मग तो मॅनेजर झाला. आणि मग तो प्रत्येक कामगाराच्या पुढे जाऊन बसायचा आणि तो काम कसं करतोय ते पाहायचा, आणि मग हेच काम कमीत कमी वेळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने कसं होईल त्याची पद्धती तो डिझाईन करायचा, तो लिहून ठेवायचा आणि दुसऱ्याला जाऊन ते सांगायचं. मग दुसऱ्या कामगाराकडनं त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर त्याच्यात आणखीन सुधारणा करता येतील तर तो आणखीन सुधारणा करायचा. या प्रकारे त्यांनी म्हणजे अनेक कारखान्यांमध्ये जाऊन आपला सिद्धांत मांडला, आपली एक थिअरी तयार केली, आणि मग त्याला म्हणतात सायंटिफिक मॅनेजमेंट, शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत. सायंटिफिक मॅनेजमेंट. या सायंटिफिक मॅनेजमेंटमुळे अनेक कारखान्यांना, अनेक बिझनेस उद्योगांना फायदे झाले. यांत्रिकीकरण झालं कामाचं, कामाचं वाटप झालं, डिव्हिजन ऑफ लेबर झालं. आणि मग त्याच्यावरचा एक मॉडर्न टाइम्स नावाचा चार्ली चॅपलिनचं मूवी आहे, सायलेंट मूवी आहे, तो पण पहा. मी तुम्हाला त्याचा पण एक सर्च करून दाखवतो. चार्ली चॅपलिन मॉडर्न टाइम्स. हे सायंटिफिक मॅनेजमेंट थिअरीचा अतिरेक याच्यातून हे दिसतं. ह्या क्लिपमध्ये तुम्ही पहा, मॉडर्न टाइम्स. The best prayer to attract wealth begins when you understand that the strongest energy in the universe is not thought, meditation. Section 5, give it a limit. एक खिळा ठोकण्याचंच काम या तिघांना दिलेलं आहे, आणि ते तिघं तेच काम दिवसभर करतायत. आणि मग त्याचा परिणाम म्हणून मग नंतर तो पुढे दिसेल त्याला ते त्याच्या हातामध्ये जो पाना आहे तो पाना घेऊन फिरवायला लागतो, म्हणजे त्याला तेच आपलं काम आहे असं वाटायला लागतं. हे पहा, तो पाना घेतोय आणि त्याला जे दिसेल त्या गोष्टीला तो ते फिरवत राहतोय. ते तुमच्या लक्षात आलं असेल की त्याचं काय अवस्था झालेली आहे. सायंटिफिक मॅनेजमेंटमध्ये टेलरनी या प्रकारे एका शिस्तीमध्ये काम करायला शिकवलेलं होतं. शिस्तीमध्ये काम करण्याची पद्धत तयार केली, म्हणून त्याला तो नाव शास्त्रीय व्यवस्थापन असं देतो. शास्त्रीय व्यवस्थापनामुळे उत्पादन वाढलं, उत्पादनाचा वेग वाढला, खर्च कमी झाला, दर्जा वाढला. तर अनेक कारखान्यांनी, अनेक उद्योगांनी नेहमीच टेलरचे आभार मानलेले आहे. पण एक भाग आहे याच्यावरती थोडीशी नंतर टीका पण झाली की सायंटिफिक मॅनेजमेंटचा अतिरेक झाला की मग माणुसकी हरवून जाते. ते चार्ली चॅपलिनच्या मूवीमध्ये आत्ता आपण पाहिलं की माणूस कसा वेड्यासारखा होतोय, त्याला संपूर्ण कामाचा एक समाधान असं मिळत नाही. म्हणजे पूर्वी कसं होतं की सुताराला काम दिलं खुर्ची करण्याचं, तर त्याला लाकडं दिली जायची, साधनं त्याच्याकडे असायची, आणि मग त्याच्यातून तो खुर्चीची निर्मिती करायचा. तुम्ही स्वतः एखादी गोष्ट पूर्णपणे निर्माण केली की त्याचं तुम्हाला एक समाधान मिळतं.
म्हणजे तुम्ही एक छोटासा निबंध स्वतः लिहिलात विचार करून आणि तो चांगला आहे असा रिमार्क मिळाला की तुम्हाला आनंद होतो. तसं एक खुर्ची एका सुताराने स्वतः तयार केली की त्याला ती वस्तू तयार केल्याचा आनंद मिळतो. आता इथे डिव्हिजन ऑफ लेबर आहे. आता याच्यामध्ये खुर्चीचे पाय, एक पाय एक बनवणार, दुसरा पाय दुसरा बनवणार, त्या खुर्चीची पाठ आहे तो तिसराच कोणीतरी बनवेल, मग त्याचे वरचं कुशन आहे तो चौथाच कोणीतरी बनवेल आणि पाचवा कोणीतरी ते असेंबल करेल. म्हणजे कोणालाच संपूर्ण काम केल्याचं समाधान मिळत नाही. माणुसकी मागे पडते, यांत्रिकीकरण जास्त होतं आणि त्याच्यामुळे वेग वाढत असला, उत्पादन वाढत असलं तरी माणसाला समाधान मिळत नाही. हा सायंटिफिक मॅनेजमेंटवरचा आरोप त्याच्यावरचा तो केला जातो. ते हे सगळं मी तुम्हाला लिहून देईन. त्याच्या पुढचा मुद्दा आहे प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गनायझेशन, संघटनाची तत्व. ही तत्व पण आपली सगळी चर्चा करून झालेली आहे. हायरार्की म्हणजे पदसोपान. हायरार्कीची उदाहरणं सुद्धा तुम्हाला इथे ऑनलाईनचा हा एक मोठा फायदा आहे की तुम्हाला चित्र लगेच बघता येऊ शकतात. तर ही हायरार्कीची चित्र दिसत आहेत तुम्हाला. बेस मोठा आहे आणि वरती जसं जसं जाल तसं तसं सगळं छोटं होत जातं. मोठा बेस आणि टॉपला एकच माणूस. हायरार्किकल ऑर्गनायझेशन्स वरती एकच माणूस आहे की जो प्रमुख आहे, त्याच्या हाताखाली 2 माणसं, त्याच्या हाताखाली 3, त्यांच्या हाताखाली ही परत 6 माणसं आणि या 6 माणसांच्या हाताखाली प्रत्येकी 2 म्हणजे 12 माणसं. म्हणजे 12 हा बेस आहे आणि 1 हे सगळ्यात टॉप लेवलचं आहे. तर ह्याला म्हणतात हायरार्की, वरपासून खालपर्यंत येत जाणं. आज्ञा वरच्यानी खालच्याला द्यायच्या आणि आज्ञांचं पालन खालच्या लोकांनी करायचं. प्रत्येकाची जबाबदारी निश्चित केलेली असते. यांनी काय काम करायचं, यांनी काय करायचं, यांनी काय करायचं, या लेवलच्या माणसाने काय, आणि ह्या लेवलच्या माणसाकडे सगळीच अंतिम जबाबदारी असते. पण काम सगळे मिळून करत असल्यामुळे याच्यावर एकट्यावरती सगळा भार येत नाही. यांनी फक्त नेतृत्व करायचं असतं. तर ही हायरार्किकल ऑर्गनायझेशन झालं. त्याला हायरार्कीची रचना असं म्हणतात. ह्याचे काही फायदे आहेत आणि याचे काही तोटे आहेत, तर तेही आपण पाहिलेले होते की हायरार्कीमध्ये वेळ काढूपणा होतो. प्रत्येकजण आपलं काम हे आपलं काम नाहीये, काम दुसऱ्यावरती ढकलण्याचा प्रयत्न करतो, टाळाटाळ कामाची करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याचे फायदे जसे आहेत तसे त्याचे तोटे पण आहेत, पण फायदे अधिक आहेत. त्याच्यामुळे जगभर तुम्हाला दिसेल हायरार्की हे तत्व स्वीकारलेलं दिसतं. तर डेलिगेशन सुद्धा तुम्ही सर्च दिला तर ह्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळायला पण लागतील. Delegation is the process of assigning work, decision making or responsibility to another person. म्हणजे आपल्या हाताखालच्या माणसाकडे काम सोपवणं, डेलिगेशन ऑफ ऑथॉरिटी. हा मुख्य प्रमुख आहे. तर हा प्रमुख आपल्या 6 लोकांच्याकडे हे काम विभागून देतोय. एकाकडे फायनान्सचं काम असेल, एकाकडे अकाउंटिंगचं काम असेल, एकाकडे क्लरिकल काम असेल, एकाकडे सगळं अंतर्गत व्यवस्था बघण्याचं, एकाकडे जेवणाची व्यवस्था बघण्याचं, एकाच्याकडे पाहुणचार बघण्याचं. तुमच्यापैकी काही जण NSS मध्ये होती मागच्या वर्षी किंवा या वर्षी पण आहेत. तर NSS मध्ये पण तुम्ही पहा डेलिगेशन केलं जातं, कामाचं वाटप केलं जातं, विभागणी केली जाते आणि मग त्याच्यातून काम सुरळीत होतं. तर डेलिगेशन हे दुसरं तत्व आहे. आणि सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन. ही 2 तत्व मी तुम्हाला 2 आपल्या परीक्षांच्या माध्यमातून समजावून सांगितलेली होती. विकेंद्रीकरण आणि केंद्रीकरण. तुमच्या FY आणि SYच्या परीक्षा आहेत त्या विकेंद्रित परीक्षा आहेत.
आणि तुमच्या TYच्या परीक्षा, थर्ड इयरच्या परीक्षा, त्या केंद्रित अशा परीक्षा आहे, ती केंद्रित व्यवस्था आहे. म्हणजे विद्यापीठ एकच पेपर काढतो आणि तो एकच पेपर सगळ्या कॉलेजेसमध्ये एकाच वेळेला घेतला जातो. तपासणी त्याची पूर्ण विद्यापीठ पातळीवरती होते. कोणाचा पेपर कोण तपासतोय कोणालाच कळत नाही. ह्याच्या उलट आहे विकेंद्रित व्यवस्था. प्रत्येक कॉलेज आपला पेपर सेट करणार, आपलं टाइम टेबल ठरवणार, त्या दिवशी त्या वेळेला परीक्षा घेणार आणि त्या शिक्षकांकडूनच ते पेपर तपासले जाते. म्हणजे पॉलिटिकल सायन्सचे तुमचे सगळे पेपर मीच तपासणार आहे, मराठीचे असतील तर त्या मॅडम तपासतील. म्हणजे त्या विषयाचे शिक्षक तो पेपर तपासणार आहेत, आम्हीच तो पेपर काढणार, आम्हीच तपासणार. विद्यापीठाला फक्त मार्क्स कळवणार. अर्थात विद्यापीठ शेवटी तुम्हाला सर्टिफिकेट देणार आहे. म्हणजे सर्टिफिकेट देण्याची जी व्यवस्था आहे त्याचं केंद्रीकरणच झालेलं आहे. सर्टिफिकेट कॉलेज तुम्हाला देत नाही. डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला जे मिळणार आहे 3 वर्षाच्या नंतर ते विद्यापीठाकडूनच मिळणार. म्हणजे कुठलीही व्यवस्था चालवायची तर त्याला केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण ह्या 2 गोष्टी कराव्या लागतात. दोन्हींचा चांगला समन्वय साधावा लागतो. सेंट्रलायझेशन आणि डिसेंट्रलायझेशन. तर ही संघटनाची तत्व आहे. प्रशासनाचं संघटन कसं करायचं, ऑर्गनाईज कसं करायचं. ऑर्गनाईज करणं हा शब्द आपण बऱ्याच वेळेला वापरतो. म्हणजे ट्रिप काढायची एखादी, तर एखादा आपल्या मित्राला सांगतो की जरा तू ऑर्गनाईज कर बाबा. तर ऑर्गनाईज कर याचा अर्थ गाडीची व्यवस्था बघायची आहे, त्याच्यानंतर प्रत्येकाला निरोप देण्याचं काम करायचं आहे, कुठेतरी एकत्र भेटण्याचं ठिकाण ठरवायचं आहे, कुठं जायचं, कसं जायचं, किती वेळात जायचं, केव्हा निघायचं, केव्हा पोचायचं, केव्हा परत यायचं, तिथे गेल्यानंतर काय करायचं. 8 ते 10 तास तुम्ही एखाद्या ठिकाणी जाणार आहात, मग तिकडे काही गेम्स खेळणार आहात, मग जेवणासाठी 1 तास राखून ठेवावा लागेल, मग जेवणाची व्यवस्था करायची, मग कोणाला तरी केटरिंगचं कॉन्ट्रॅक्ट द्यायचं किंवा प्रत्येकाला आपल्या घरून डबा आणायला सांगायचं. ऑर्गनायझेशनची ती पण एक पद्धत असू शकते की जेवणासाठी खर्च कशाला करायचा, आपला आपण डबा घेऊन येऊ आणि सगळ्यांनी एकमेकांचा डबा शेअर करत जेवण करू. ऑर्गनायझेशनचे ते प्रकार आहेत. मग कसं ऑर्गनाईज करायचं ते तू कर बाबा असं आपण एखाद्याला जेव्हा म्हणतो, त्या ऑर्गनाईज करणं म्हणजे या सगळ्या गोष्टी करणं. मग हे एखाद्या 1 दिवसाच्या खाजगी ट्रिपबद्दल झालं, पण आपल्याला देश ऑर्गनाईज करायचा आहे, देश चालवायचा आहे, म्हणजे केवढं मोठं ऑर्गनायझेशन करावं लागतं ते पहा. मग त्याच्यामध्ये ही तत्व आहे की त्याच्यामध्ये पदसोपान आहे, पदांचे एक असं शिडी तयार केलेली आहे. सोपान म्हणजे शिडी, सगळ्यात वरची पायरी, खालची पायरी. तर ते जसं जसं खाली येत जाईल तसं तर बेस असा ब्रॉड होत जातो. मगाशी आपण चित्रामध्ये ते पाहिलं. हायरार्की, डेलिगेशन आणि सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन. म्हणजे पदसोपान, प्रदान आणि केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण हे 3 तत्व, त्याच्यावरती तुम्हाला मुख्य भर द्यायचा आहे. त्याच्यानंतर मोठ्या प्रश्नांमध्ये एक प्रश्न आता शिल्लक राहतो, तो म्हणजे गुड गव्हर्नन्स, सुशासन. गुड गव्हर्नन्स म्हणजे सुशासन. गव्हर्नन्स देशाच्या लोकांवरती शासन चालवणं. सत्ता गाजवणं वेगळं आणि शासन चालवणं हा शब्द वेगळा आहे. शिवाजी महाराजांनी सत्ता गाजवली असं आपण कधी म्हणत नाही. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, त्याला सुशासन असं म्हणतात. म्हणजे शिवाजी महाराजांनी एक व्यवस्था लावून दिली. जे अन्याय अत्याचार करणारे होते त्यांना जरब बसेल अशी व्यवस्था पहिल्यांदा निर्माण केली. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य निर्माण केलं. म्हणजे अशा कित्येक कथा आहेत की शिवाजी महाराज गेले आणि त्यांनी तिथल्या सरदाराचे हात तोडले किंवा पाय तोडले किंवा त्याला तुरुंगात टाकलं किंवा कडेलोट केला. सुशासनाची पहिली पायरी म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था. आपल्याकडे
1818 पर्यंत पेशवाई होती. 1818 मध्ये पेशवाई संपली आणि त्याची जागा ब्रिटिश शासनाने घेतली. ब्रिटिश शासन एकदम पॉप्युलर झालेलं होतं, कारण ब्रिटिश शासनाने सगळ्यात पहिली गोष्ट कोणती केली असेल तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम केलं. ठगी माजली होती असं त्यावेळेचं एक प्रसिद्ध वाक्य आहे. ठगी माजली होती. ठग, पेंढारी या जाती आहेत की ज्या त्यावेळेला त्या ब्रिटिशांनी त्यांच्यावर शिक्काच मारलेला होता, गुन्हेगारी जमात. म्हणजे कुठली जमात गुन्हेगारी असू शकत नाही, कुठला माणूस जन्मजात गुन्हेगार असू शकत नाही, पण ब्रिटिशांनी ते उद्योग केलेले होते. म्हणजे त्या अर्थाने त्यांचं सुशासन नव्हतं, पण त्यांनी जे काही केलं, ठगी माजली होती, याचा फक्त अर्थ आपल्याला घ्यायचा आहे की दरोडेखोरी, चोरी हे सगळीकडे आम बात झालेली होती. तर त्यांनी हे सगळं बंद केलं. कित्येक दरोडेखोरांना गोळ्या घालून मारलं, कित्येकांना पकडलं, तुरुंगात टाकलं, त्यांच्यावरती खटले भरले, त्यांच्याकडून संपत्ती सगळी परत मिळवली, लोकांना परत देऊन टाकली. आणि मग हे दरोडेखोर वगैरे पण घाबरायला लागले. त्यांची म्हणजे दरोडेखोरी त्यांनी बंद केली, ते सरळ मार्गाला लागले आणि लोकांना पण सुरक्षित वाटायला लागले. कायद्याचं राज्य. अजून सुद्धा तुमच्या आजोबा पणजोबाच्या पिढीतले लोक असतील तर त्यांना विचारून बघा, ते अभिमानाने सांगतील की ब्रिटिशांचं राज्य हेच चांगलं राज्य होतं. कारण लोकांनी पहिल्यांदा शांतता अनुभवली, लोकांनी कायदा आणि सुव्यवस्था अनुभवली. आता ब्रिटिशांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी वाईट होत्या, पण ही गोष्ट त्याच्यासाठी ते एकदम पॉप्युलर झाली. पारतंत्र्यात आपण होतो ह्याची जाणीव लोकांना नंतर झाली. मग आपल्या नेत्यांनी ती करून दिली. मग स्वातंत्र्याची चळवळ उभी राहिली. मग क्रांतिकारक निर्माण झाले. पण त्याच्या आधी बराच काळ ब्रिटिशांचं कौतुक इथे झालेलं दिसतं, आणि ते एकाच कारणासाठी की त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था राबवली, सुशासनाची सुरुवात करून दिली. पण सुशासन म्हणजे केवळ कायदा आणि सुव्यवस्था नाही, त्याच्या पलीकडे अनेक गोष्टी आहेत. त्याचा आपल्याला याच्यामध्ये आढावा घ्यायचा आहे. सुशासन म्हणजे असं शासन आहे की जे जाचक वाटता कामा नये, लोकांना त्रासदायक असं वाटता कामा नये. कर गोळा करणं हे सरकारचं काम आहे. कर गोळा केल्याशिवाय सरकार चालूच शकत नाही. पण महाभारतामध्ये कर कसे गोळा करावेत याच्या संबंधी धर्मराजाला मार्गदर्शन केलेलं आहे. ते कसं आहे की उन्हाळ्यामध्ये समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि त्या वाफेचे ढग बनतात आणि नंतर मग ते ढग पुढे पृथ्वीवरती येतात. समुद्राच्या ह्याच्यातून ते पृथ्वीवरती येतात. त्याला थंड हवा लागली की पाऊस पडतो आणि मग पावसाळ्यामध्ये ते पाणी सगळ्या पृथ्वीला मिळतं. म्हणजे समुद्रामध्ये पाणी प्रचंड आहे, ते पाणी सहज काढून घेतलं म्हणजे समुद्राला कुठे काही त्याचा त्रास होत नाही. समुद्रातलं पाणी कमी झालं असं आपल्याला कधी जाणवत नाही आणि ते पाणी संपूर्ण पृथ्वीवरती पसरतं. म्हणजे मग सगळीकडे शेती होते, सगळ्यांना पिण्याला मुबलक पाणी, कारखान्यांना, उद्योगांना पाणी, आणि सगळ्यांचं जीवन सुजलाम सुफलाम होतं. समुद्राला पण त्रास नाही आणि लोकांना पण आनंद. अशी व्यवस्था कर आकारणीची असावी असं महाभारतामध्ये नोंदवलेलं आहे. याला म्हणतात सुशासन. जाचक पद्धतीने कर आकारणं म्हणजे घरात घुसून तुमच्या घरावरती नांगर फिरवून, तुमची जमिनी ताब्यात घेऊन, तुमचे जे काय सोनं आहे ते जप्त करून, ओरबाडून तुम्हाला तुमच्याकडनं कर आकारणी करणं हे चुकीचं आहे. म्हणजे दुष्काळ पडला, एखाद्या वर्षी शेतकऱ्याचं उत्पन्न नाही आलं तर त्याचा मग शेतसारा माफ पण करता आला पाहिजे. उत्पन्न कमी असेल तर कमी टॅक्स भरा, जास्त उत्पन्न असेल तर तेवढ्या प्रमाणामध्ये थोडासा जास्त टॅक्स भरा. हे सुशासनाची ही लक्षणं आहेत. तुम्हाला घरात बसून सगळ्या सोयी उपलब्ध करून देणं, पुढची कन्सेप्ट आपल्याला पाहिजे आहे, त्याला ई गव्हर्नन्स असं म्हणतात. तर ते सुशासनाचाच तो एक भाग आहे की तुम्हाला लायसन्स काढायचं आहे, तुम्हाला पासपोर्ट काढायचा आहे, बऱ्याच गोष्टी सरळ झालेल्या दिसतात.
इन्कम टॅक्स भरायचा आहे. एक 15-20 वर्षापूर्वी CA लोकांना विचारून पहा किंवा CA कडे काम करणाऱ्या लोकांच्याकडे विचारून पहा, तुम्हाला त्यांचं अनुभव ते सांगतील की तासनतास उभं राहायचं. जेव्हा मुदत शेवटची आलेली असते, जुलैमध्ये ऑगस्टमध्ये इन्कम टॅक्स भरण्याची शेवटची तारीख असते, त्यावेळेला 2-2 दिवस हे CAच्याकडची मुलं तिथे इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये रांग लावून उभे राहायचे. तो कागदावरचा फॉर्म हाताने भरायचा आणि तो तिथे घेऊन जायचा आणि लाईन मध्ये उभं राहायचं. जेव्हा नंबर येईल त्यावेळेला तो भरायचा. मग त्याच्यामध्ये चुका झाल्या की पुन्हा दुसरी लाईन लावायची, पुन्हा दुसरा फॉर्म भरून घेऊन यायचा. आता ते एकदमच सोपं आणि सुविधाजनक झालं आहे. तुम्ही घरात बसून स्वतः तो फॉर्म भरू शकता. तो फॉर्म भरण्यासाठी सॉफ्टवेअरची तुम्हाला मदत होते. ऑप्शन्स दिलेले असतात, ऑप्शनमधून एक गोष्ट सिलेक्ट करायची. म्हणजे स्वतः भरा आणि ऑप्शनमधून सिलेक्ट करा. याच्यामध्ये ऑप्शनमध्ये सिलेक्ट करणं हे केव्हाही आपल्याला सोपं जातं. म्हणजे हे सुविधाजनक करून ठेवलेलं आहे. सुविधा अधिकाधिक होईल हे पाहिलेलं आहे. किंवा CAच्या ऑफिसमध्ये तुम्ही त्यांना डेटा दिला की ते त्यांच्या ऑफिसमध्ये बसून सगळा फॉर्म तुमचा भरू शकतात. कुठेही लाईन लावण्याची गरज नाही. 24 तास ही यंत्रणा काम करत राहते. त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता. आणि एका वेळेला लाखो लोक अर्ज भरू शकतात, लाखो लोक टॅक्स भरू शकतात. हे कसं झालं? सुशासन याला म्हणतो. एखादं धरण बांधायचं आहे तुम्हाला, तर त्या धरणाच्या ठिकाणी ज्या लोकांच्या जमिनी आहेत त्यांना घाबरवून सोडणं, त्यांच्या गावामध्ये पोलीस घुसवणं, त्यांना तिथे गोळीबार करणं आणि त्यांना हाकलून लावणं, मग त्यांची घरं बुलडोझर घालून सगळी उद्ध्वस्त करणं आणि तिथे धरण बांधणं, म्हणजे हे कामाची एक पद्धत झाली. दुसरी पद्धत आहे ती सुशासनाची पद्धत आहे, गुड गव्हर्नन्स. म्हणजे तिथे तुम्ही गावामध्ये जा, गावातल्या लोकांची एक बैठक घ्या. मग कलेक्टर असेल, मंत्री असेल, तो लोकांना विश्वासात घेईल आणि पुढचा सगळा प्लॅन सांगेल की हे धरण बांधणं हे कसं आवश्यक आहे आणि मग ते तुमच्या गावातच का बांधावं लागेल. म्हणजे नदीचं लोकेशन आहे, नदीचा प्रवाह आहे, तो असा असा जातोय आणि इथे अडवला तर इथे एक धरण मोठं बांधता येतं आणि मग त्याच्यातून वीज निर्मिती होईल, कालवे काढता येतील, आजूबाजूच्या अनेक गावांना पाणी मिळेल ज्यांना म्हणजे दुष्काळामुळे पाणी मिळत नाहीये. तर तुमचं एक गाव जर पाण्याखाली आलं तर आजूबाजूची 1000 गावं त्यांना फायदा होईल त्याचा, आजूबाजूच्या काही लाख लोकांना त्याचा फायदा होईल. आणि मग तुमचं सुद्धा हित आम्ही पाहणारच आहोत. तर तुम्हाला दुसरी जमीन आम्ही देऊ, तुम्हाला मोबदला म्हणून पैसे देऊ, तुमच्या मुलांना त्या धरणाच्या कामावरती नोकरीला घेऊ, कायमची नोकरी तुम्हाला मिळेल, दुसरी जागा मिळेल आणि शिवाय काही वरती रक्कम पण मिळेल. मग एवढं सगळं झाल्यानंतर ते लोक समाधानाने ती गोष्ट करायला तयार होतात. मग त्यांना शिफ्टिंग करायला पण मदत करणं, म्हणजे सरकारचे ट्रक्स आणि बसेस येतील, त्यांचं सामान घेतील, दुसऱ्या नवीन जागी नेऊन ठेवतील, ज्याला ट्रान्झिट कॅम्प्स असं म्हणतो आपण, त्या कॅम्पमध्ये ते नेऊन सोडतील. त्यांना रेग्युलरली त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे मिळत जातील. म्हणजे विश्वासाने दिलेला शब्द पाळणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे लोकांना गोड गोड बोलून फसवायचं आणि लोक बाहेर गेले की जबाबदारी सोडून द्यायची, असं याला सुशासन नाही म्हणत. शेवटपर्यंत शब्द पाळणं, म्हणजे कितीही त्रास झाला तरी व्यवस्था राबवणं, खर्च करणं आणि मग त्या लोकांची पूर्ण व्यवस्था करायची. त्याच्यानंतर मग त्यांच्या अनुमतीने त्यांची घरं पाडायची, तिथे धरण बांधायचं, त्या धरणाचा मग सगळ्यांनाच फायदा होईल. मग हे जे काही काम करण्याची पद्धत आहे याला सुशासनाची पद्धत असं म्हणतात. सुशासन म्हणजे पुढच्या 50 वर्षाचा विचार करून आज काहीतरी निर्णय घेणं, प्लॅनिंग करून निर्णय घेणं. रस्ते बांधायचे आहेत, पण मग नुसतेच रस्ते बांधणं किंवा नुसतेच कारखाने उभे करणं, विकास करायचा म्हणजे कारखाने उभे करायचे. कोकणामध्ये घुसले आणि सगळीकडे झाडी तोडली आणि सगळीकडे कारखाने उभे केले, केमिकल्सचे कारखाने उभे केले, प्रदूषण निर्माण केलं, सगळं उद्ध्वस्त झालं. तर याला सुशासन नाही म्हणत. जिथे जे आवश्यक आहे ते करणं.
कोकणामध्ये कारखान्यांची आवश्यकता नाही आहे. कोकणामध्ये निसर्गरम्य परिसर आहे, तर तिकडे पर्यटनाचा विकास झाला पाहिजे. त्यामुळे तिथे त्या दृष्टीने काम करणं, समुद्रकिनाऱ्यावरती पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने व्यवस्था करणं, पर्यटकांना अडथळे येतील अशी कामं नाही करायची. हे जागोजागी नुसते त्यांना धमक्या देणारे बोर्ड्स लिहिणं, ते सुशासनाचं लक्षण नाही आहे. समजावून सांगून या ठिकाणी जा आणि या ठिकाणी का जाऊ नका हे व्यवस्थित लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे. रस्ते बांधायचे आहेत तर त्या रस्त्यांवरती सगळ्या खुणा पाहिजे. किलोमीटर्सचे बोर्ड्स पाहिजे. कुठे वळण आलं तर ते वळण कुठल्या दिशेला जातं आहे, कुठल्या गावाला जातं ते लिहिलं पाहिजे. कुठली गावं किती अंतरावरती आहेत ते लिहिलं पाहिजे. जवळ दवाखाना आहे, जवळ शाळा आहे, पेट्रोल पंप जवळ आहे. मध्ये मध्ये विश्रांतीसाठी व्यवस्था रस्त्यावरती असली पाहिजे. पिण्याची पाणी आहे, टॉयलेट्स आहेत, विश्रांतीची जागा आहे, गाडीचे तुम्हाला मेकॅनिक्स अवेलेबल आहेत किंवा मग दुरुस्ती केंद्र उपलब्ध करून दिलेली आहेत. याला म्हणायचं सुशासन. म्हणजे रस्ता बांधायचा म्हणजे एक नुसता रस्ता बांधून ठेवला आणि सोडून दिलं. रस्त्याच्या मध्ये रस्त्यावरती आता तुम्ही कॅमेरा लावतात तर ते कॅमेऱ्यांमुळे पण नियंत्रण होतं. कॅमेरा लावून त्याचा फक्त पैसे काढण्यासाठी उपयोग होतोय अशी लोकांची भावना होता कामा नये. त्या कॅमेराचा लोकांना उपयोग पण झाला पाहिजे आणि लोकांचा प्रवास सुलभ पण झाला पाहिजे. तर हे सगळं करणं म्हणजे गुड गव्हर्नन्स. एकूण समाजामध्ये किती लोक आहे, म्हणजे पॉप्युलेशन किती आहे, दर 10 वर्षांनी त्याची गणती करणं, मग त्या पॉप्युलेशनचा अभ्यास करणं, म्हणजे त्याच्यामध्ये स्त्रिया किती आहेत, पुरुष किती आहेत, त्याच्यामध्ये साक्षर किती, निरक्षर किती, नोकऱ्या असलेले किती आहेत, नोकऱ्या नसलेले किती आहेत, प्रत्येक कुटुंबामध्ये सदस्य संख्या किती आहे, मग कुटुंब नियोजन करणं, त्याच्या आधारावरती कुटुंब नियोजन. आता कुटुंब नियोजन याचा चीनचा एक अर्थ आहे. चीननी सक्ती केली की एका घरामध्ये एकच मूल असलं पाहिजे, दुसऱ्या मुलाला कुठलीही सवलत मिळणार नाही आणि दुसरं मूल झालं तर त्या कुटुंबाला त्याची शिक्षा भोगावी लागेल. आता हे सुशासन झालं नाही. म्हणजे लोकांनी आपल्याकडच्या सारख्याच समजुती चीनमध्ये पण आहेत. मुलगा हवा असतो त्यांना, मुलगी नको असते. मग पहिला मुलगा झाला आणि एकच मुलाची परवानगी आहे. पहिला मुलगा झाला तर ठीक आहे, पण मुलगी झाली तर लोक ते मारून टाकायला लागले आणि मग परत प्रयत्न करायला लागले मुलासाठी. त्याच्यामुळे तिथला स्त्री पुरुष बॅलन्स जो असतो लोकसंख्येमधला तो पण बिघडायला लागला आणि मग आत्ता त्यांना बुद्धी सुचली आणि मग त्याने तो नियम हटवलेला दिसतो. आपल्याकडे कुटुंब नियोजनाची पद्धत आपण वेगळ्या प्रकारे राबवलेली दिसते. आपण कुठलीही सक्ती केलेली नाही, पण लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की लहान कुटुंब किंवा छोटं कुटुंब हे सुखी कुटुंब असते. मग रेडिओवरून जाहिराती, टी व्हीवरून जाहिराती, कार्यक्रम, वस्त्या वस्त्यांमध्ये जाऊन फिल्म दाखवणं, शाळांमध्ये मुलांच्या सिलेबसमध्ये त्याचा उल्लेख करणं, ऑफिसेसमध्ये जाऊन प्रचार करणं, अशा प्रकारे प्रचार करून सगळ्यांना समजावून सांगून आपण लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न करतो आहोत. मग लोकसंख्येचा वेगवेगळ्या अंगाने अभ्यास करणं, लोकसंख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करणं, हे सगळं एकूण कशासाठी हवं आहे तर भारत चांगला व्हावा, भारत भक्कम व्हावा याच्यासाठी आहे. तर याला सुशासन असं म्हणतात. पोलीस असले पाहिजेत, लष्कर असले पाहिजे, लष्कर असलं पाहिजे, पण त्याची भीती लोकांना वाटता कामा नये. लष्कराचे जवान AK-47 घेऊन गावभर फिरतायत, कुठे कोणी गडबड केली की गोळ्या घालून त्यांना मारून टाकतायत. ही स्थिती याला सुशासन नाही म्हणत. लष्कराचे कॅम्प मुंबईमध्ये आहेत पण आपल्याला ते जाणवत पण नाहीत, याला म्हणतात सुशासन. म्हणजे लष्कराचं शस्त्र कुठेही तुम्हाला अशी दिसत नाहीत किंवा त्याचं विचित्र प्रदर्शन कुठे केलेलं दिसत नाही. ते त्यांच्या कॅम्पमध्ये त्यांचं काम करत राहतात. जेव्हा आवश्यक असेल त्यावेळेलाच ते समोर येतात. हां, एखाद्या ठिकाणी लष्करी कारवाई करायची आहे किंवा लष्कराच्या ताब्यातच तो भाग दिलेला आहे, मग तिथे सगळे सैनिक बंदूक घेऊन येतात आणि मग ते कर्फ्यू लावलेला आहे, मग ती गोष्ट वेगळी आहे. पण एरवी
सर्वसाधारण स्थितीमध्ये पोलीस किंवा लष्कराला शस्त्र बाळगत किंवा शस्त्र दाखवत फिरण्याची परवानगी नाही आहे. पोलीस इन्स्पेक्टरच्या बरोबर त्याच्या शस्त्र असतं, पण तो काय त्याचा धाक दाखवून तुमच्याशी बोलत नाही. तो तुमच्या ऑफिसमध्ये आलाय, समोर बंदूक ठेवली आणि आता बोला असं तो म्हणतोय, असं चित्र कधी दिसत नाही तुम्हाला. त्याला म्हणतात सुशासन. पोलीस स्टेशनला तुम्ही गेलात तर तुमची तिथे व्यवस्थित वागणूक तुम्हाला मिळाली पाहिजे. पोलीस स्टेशनला तुम्ही आनंदाने जात नाही किंवा स्वेच्छेने जात नाही, तुम्ही अडचणीत आला म्हणूनच तुम्ही जाता. तर अडचणीत असलेल्या माणसाची सोय झाली पाहिजे, त्याच्या अडचणीचं निवारण झालं पाहिजे, हा दृष्टिकोन पाहिजे पोलिसांचा. तर हे पोलीस ज्या वेळेला करतात त्यावेळेला त्याला म्हणतात सुशासन. सरकारी हॉस्पिटल आहे, त्याच्यामध्ये सगळं मोफत मिळतं, पण मोफत मिळतं म्हणून कशाही प्रकारे ते द्यायचं, अस्वच्छता सगळीकडे असेल, गोंधळ सगळीकडे असेल, याला सुशासन नाही म्हणत. जरी ते मोफत असलं तरी ते त्याच दर्जाचं असेल जे खाजगी हॉस्पिटल्समध्ये मिळतं. सोयी सगळ्या त्या तिथे त्याच असतील. त्याला म्हणतात गुड गव्हर्नन्स. तर हे गुड गव्हर्नन्सची संकल्पना तुम्हाला या प्रकारे एक्सप्लेन करायची आहे. गुड गव्हर्नन्सचाच एक पुढचा टप्पा आहे आणि तो तुमचा पुढचा प्रश्न असू शकतो, तो म्हणजे ई शासन किंवा ई गव्हर्नन्स. ई गव्हर्नन्स ही साधारणपणे 90 सालापासून पुढे आलेली संकल्पना आहे. अमेरिकेमध्ये म्हणजे बऱ्याच गोष्टी अमेरिकेतच पहिल्यांदा झाल्या. लिखित राज्यघटना अमेरिकेची, संघराज्य अमेरिकेचं, तसं ई शासन हे सुद्धा अमेरिकेमध्ये उदयाला आलेली संकल्पना आहे. इंटरनेटच्या निर्मितीनंतर, इंटरनेट जसं जसं आलं पुढे, त्यानंतर ई शासनाची संकल्पना आली. म्हणजे इंटरनेटचा वापर करून पहिल्यांदा, आता ॲमेझॉनचं दुकान तुम्ही पाहिलेलं आहे, ॲमेझॉन हे शॉप, ऑनलाईन शॉप पाहिलेलं आहे. तर ॲमेझॉनचं जेफ बेझॉस त्यांनी काही वर्षांपूर्वी म्हणजे 90च्या दशकामध्ये ही संकल्पना त्याच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा आली की पुस्तक विकायचं तर दुकान कशासाठी हवं आहे. पुस्तक आपल्याला गिरायकाला विकायचे पुस्तकं माझ्याकडे आहेत, मी माहिती जर नेटवरती टाकली, इंटरनेटचा वापर करून प्रत्येकाच्या कॉम्प्युटरवरती दाखवली, तर तो तिथे बसून पण ऑर्डर करू शकतो आणि मी त्याला त्याच्या घरी त्याची ऑर्डर नेऊन देऊ शकतो. तो क्रेडिट कार्डने पैसे भरेल किंवा कॅशने पैसे भरेल किंवा बँकेच्या आणखीन काही मार्गाने चेक देऊन तो पैसे भरेल. तर हे होऊ शकतं. ही संकल्पना पहिल्यांदा त्यांनी प्रत्यक्षात आणली, ती त्यावेळेला पॉप्युलर झाली. लोकांना मजा वाटायला लागली की घरामध्ये आपण बसलोय, ऑफिसमध्ये बसलोय, एक साईट ओपन करतोय, त्याच्यामध्ये पुस्तकांची यादी आहे, त्या पुस्तकांची किंमत पुढे दिलेली आहे आणि आपण क्लिक करतो आणि मला हे पुस्तक हवं आहे अशी नोंद करतो आणि संध्याकाळी आपल्याला पुस्तक मिळतं. आता त्याची आपण पुष्कळ पुढची अवस्था गाठलेली आहे. आता अगदी साध्या सुया आणि टाचण्या हव्या असल्या तरी सुद्धा आपण ऑनलाईन मागवू शकतो. त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी फार तर आपल्याला ती वस्तू घरात बसल्या मिळून जाते. म्हणजे ही आता आपण खूप पुढची पायरी त्याची गाठलेली आहे. आता खाण्यापिण्याच्या वस्तूसुद्धा आपल्याला घरात बसून मिळू शकतात. स्विगी आणि झोमॅटो तुम्ही बघितलेलं आहे, किंवा वी फास्ट सारख्या गोष्टी आता झालेल्या दिसतात. टॅक्सी तुम्ही घरात बसून बुक करू शकता. तर हे सगळं ई गव्हर्नन्स जे आहे त्याचा अगदी सुधारित स्वरूप आहे. पण सुरुवात ॲमेझॉन सारख्या संकल्पनांनी झाली आणि मग सरकारनी याच्यातून एक धडा घेतला की जर खाजगी सेवा या प्रकारे पुरवली जाऊ शकते तर सरकारी सेवासुद्धा अशाच लोकांना पुरवल्या जाऊ शकतात. म्हणजे लोकांना पासपोर्ट काढायचा आहे तर त्यांनी अगदी गरजेचं असेल तेवढंच वेळ ऑफिसमध्ये यावं. मग आता ती संकल्पना प्रत्यक्षात आलेली दिसते. आता पासपोर्ट काढायचा म्हणजे तुम्हाला कुठल्या एजंटकडे जाण्याची गरज नाही किंवा कुठल्या ऑफिसरला काही विचारण्याची गरज नाही. पासपोर्टच्या साईटवरती जा, तुम्ही सर्च दिला पासपोर्ट सेवा होम असं, पासपोर्ट सेवा होम, हे पासपोर्ट सेवाची वेबसाईट आहे. याच्यावरती तुम्ही न्यू युजर रजिस्ट्रेशन करा.
आता याच्यामध्ये या थोड्याशा अडचणी आहेत की काही वेळेला ते फॉर्म्स नीट चालत नाहीत. हा ओपन झाला आता युजर रजिस्ट्रेशन. आता हे तुमचं पासपोर्ट ऑफिस तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही कुठे आहात तर तुम्ही मुंबईमध्ये आहात, तर मुंबईचं ऑफिस तुम्ही सिलेक्ट केलं. तुमचं नाव, आडनाव, डेट ऑफ बर्थ, ईमेल आय डी आणि मग हे जे काय पुढे पुढे माहिती आहे ही भरत जा. तुमच्या पासपोर्ट संबंधाने सगळी बेसिक इन्फॉर्मेशन इथे घेतली जाते. त्याच्यानंतर तुमची अपॉइंटमेंट फिक्स करायची. इथे सगळी माहिती पण दिलेली आहे. फी कॅल्क्युलेट केली जाते. अपॉइंटमेंट अवेलेबिलिटी स्टेटस इथे तुम्हाला पाहता येतं. कुठलं पासपोर्ट ऑफिस तुम्हाला बघायचं आहे, तर समजा मुंबई ऑफिस बघायचं आहे. मुंबई ऑफिसमध्ये तुम्ही आता इथे टेक्निकल काही गोष्टी आहे. चेक अपॉइंटमेंट अवेलेबिलिटी. अंधेरीचं ऑफिस आहे. आता हे सुद्धा तुम्हाला घर बसल्या कळेल की लोअर परेलचं ऑफिस आहे, अंधेरीचं ऑफिस आहे, मालाडचं ऑफिस आहे, ठाण्याचं आहे, RPO मुंबई, अलिबाग. आता या सगळ्यांच्याकडे अवेलेबल कधीपासून आहे हे तुम्हाला इथे दिसतं. अवेलेबल फॉर 14/10/2024. 485 अपॉइंटमेंट्स अवेलेबल आहेत. मग याप्रमाणे तुम्ही जो अर्ज भरलेला आहे त्या अर्जामध्ये यापैकी कुठलंही ऑफिस तुमच्या जवळचं जे आहे ते सिलेक्ट करा, फी भरा आणि फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फोटो काढण्यासाठी तुम्हाला पासपोर्टच्या ऑफिसमध्ये जावं लागतं. तसंच तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन, हे बघा इथे तेच दाखवते. ड्रायव्हिंग लायसन्स, परिवहन सेवा, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट. तुम्हाला डुप्लिकेट लायसन्स पाहिजे. आता इथे काय काय हवं आहे त्याचे फॉर्म्स दिलेले आहेत, डॉक्युमेंट्स काय काय हवेत ते दिलेलं आहे. हे सगळं पूर्ण करत जा आणि तुम्हाला सगळ्या सेवा मिळतील. म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट डिजिटल सर्व्हिसेस, तर डिजिटल महाराष्ट्र MyGov.in अशी एक मोठी साईट आहे. तर या साईटवरती कितीतरी गोष्टी तुम्हाला इथे मिळू शकतात. हे वेगवेगळी मंत्रालय आहेत, त्या मंत्रालयांची वेगवेगळी कामं तुम्हाला इथे बघायला मिळतील. त्याच्यामध्ये जेवढं खोलात जाल तेवढं तुम्हाला अधिकाधिक सेवा सापडतील. बऱ्याच गोष्टी महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन केलेल्या दिसतात. तर याला म्हणतात ई शासन किंवा ई गव्हर्नन्स. घरात बसून कॉम्प्युटरच्या साहाय्याने, टेलिफोनच्या साहाय्याने, टेलिव्हिजनवरती पण प्रोग्राम्स दाखवले जातात, त्याची मदत घेऊन तुम्ही तुमचं काम पूर्ण करू शकता. तुम्हाला हवं असलेलं लायसन्स, तुम्हाला भरायचा असलेला टॅक्स किंवा तुम्हाला हवी असलेली इतर माहिती ही सगळी तुम्ही घर बसल्या मिळवू शकता. त्याला म्हणतात ई गव्हर्नन्स. आपल्या इलेक्शन्समध्ये ई गव्हर्नन्सचा वापर मोठ्या प्रमाणावरती केला जातो. त्याच्यामुळे इलेक्शन्स कितीतरी सोयीची झालेली आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स किंवा ज्याला EVM असं म्हणतो, तो पण ई गव्हर्नन्सचा मोठा प्रकार आहे. म्हणजे कागदाच्या चिठ्ठ्या, मोठ्या मोठ्या मतपत्रिका तयार करणं, त्या छापणं, हा कितीतरी त्रास वाचलेला दिसतो. एक छोटंसं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. आता तुमच्यापैकी बहुतेकांनी हे मशीन बघितलं असेलच, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. म्हणजे इथे सगळी नावं कॅन्डिडेट्सची आणि त्यांचे चिन्ह दिलेली आहेत. फक्त तुम्हाला
त्याच्या पुढचं बटन दाबायचं आहे आणि तुमचं मतदान पूर्ण करायचं. मतदान किती झालं काय झालं ते या मशीनवरती रेकॉर्ड होतं आणि मतदान संपल्यानंतर हे जे मशीन आहे, हे मोठं मशीन, हे दुसरं जे मशीन आहे ते मशीन मुख्य मतदान केंद्रामध्ये नेलं जातं आणि तिथे काउंटिंग केलं जातं. तर काउंटिंग करणं पण सोपं आहे. हाताने काउंट करत बसायला नको, कारण त्याच्यामध्ये दिवस दिवस जायचे आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी चुकांची शक्यता पण राहायची. पण आता इथे चुकांची शक्यता 0 आहे. म्हणजे त्याच्या नावाने जे राजकारण चालतं ते वेगळं, कारण बहुतेक सगळ्या पक्षातले लोक बऱ्याच वेळेला हे सगळं चांगलं आहे असं मान्य करतात, पण कधीतरीच राजकारण करायचं असलं म्हणजे त्याला विरोध करतात. त्यामुळे बहुतेकांनी ते ॲक्सेप्ट केलेलं आहे. त्याच्या आधारावरती इलेक्शन्स होतात म्हणजे ते ॲक्सेप्टेड आहे. तर हे जे काही मशीन आहे, आता हे मशीन आम्ही पण हाताळलेलं आहे. एक प्राध्यापकांना, शिक्षकांना इलेक्शनचं कामं दिली जातात, त्याच्यामुळे मला प्रत्यक्ष हे सगळं मशीन हाताळण्याचा पण अनुभव आहे आणि त्याच्यातून मी स्वतः खात्रीने हे सांगू शकतो की याच्यामध्ये करप्शन होण्याचा प्रकार जवळपास 0 आहे. याच्यामध्ये गोंधळ होण्याचा प्रकार जवळपास 0 आहे. हे मशीन्स याचे प्रिंटआउट्स निघू शकतात आणि याच्या आकडेवारीची जी काही प्रिंटआउट आहे ती एक पुरावा म्हणून बाजूला ठेवली जाते आणि ही मशीन्स कनेक्ट करून टोटल कॅल्क्युलेट केली जाते आणि मग निर्णय दिला जातो. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्समुळे हे काम सोपं झालेलं दिसतं. तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स, ड्रायव्हिंग लायसन्स करण्यासाठीचे अर्ज, अगदी रेशनिंग कार्ड करण्यासाठीचा अर्ज, पासपोर्टसाठीचा अर्ज, कितीतरी गोष्टी इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल केल्या जातात. ट्रॅफिक हवालदाराचं काम किती सोपं झालं आहे ते पहा. तो एक फोटो काढतो आणि दुसऱ्या क्षणाला तुम्हाला तुमच्या फोनवरती मेसेज येतो. किंवा हवालदार नसला तरी ते काम माणसाच्या विनासुद्धा केलं जाऊ शकतं. म्हणजे स्पीड कंट्रोल करण्यासाठी हायवेवरती कॅमेरा लावलेले आहेत. तर विशिष्ट स्पीडच्या पुढे तुमची गाडी असेल तर त्याचा फोटो आपोआप निघतो. तुमचा स्पीड, तुमचं ठिकाण, तुमच्या गाडीचा नंबर, तुमचा फोटो, हे सगळं एकत्रित केलं जातं आणि तुम्हाला मेसेज करून पाठवलं जातं आणि तुम्हाला त्याच्याबद्दल किती दंड झालेला आहे तेही लिहिलं जातं. म्हणजे हे सगळं काम कुठल्याही माणसाच्या इन्व्हॉल्वमेंट शिवाय शक्य झालं. म्हणजे पूर्वी हायवेवरती हवालदाराला दिवसभर उभं राहावं लागेल. म्हणजे पाऊस, वारा, ऊन कशाचंही पर्वा न करता त्यांनी उभं राहायचं. मग त्याच्याकडे जे काय मशीन असेल त्याच्या आधाराने स्पीड चेक करायचा किंवा अंदाजाने स्पीड चेक करायचा आणि अडवायचं आणि मग त्याच्याकडनं दंड वसूल करायचा. हे सगळं कष्टाचं काम होतं. त्याच्यासाठी हायवेवरती अनेक ठिकाणी अनेक माणसं लावावी लागतील. आता त्याच ठिकाणी माणसांच्या ऐवजी कॅमेरा लावले आणि मग कॅमेरानी नियंत्रण केलं गेलं. त्याच्यामुळे सरकारला मिळणारा म्हणजे दंडाचा जो एकूण पैसे आहेत दंडाचे ते पण वाढलेले दिसतं आणि मग थोडा काळ वाढल्यानंतर आपोआप मग स्पीड मोडण्याचं प्रमाण पण कमी झालं आणि मग हळूहळू दंडाचं प्रमाण कमी पण होत गेलेलं दिसतं. म्हणजे इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स हे सगळ्यांसाठीच फायदेशीर आहे, सगळ्यांसाठीच उपयुक्त आहे. तर ई गव्हर्नन्सविषयी आपल्याला, मग त्याचे तोटे पण आहेत काही. ई गव्हर्नन्स सगळ्यांसाठी उपयोगी पडत नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्या कॉलेजच्या ॲडमिशनचं उदाहरण आपण बघूया की आपण ते सोयीसाठी फॉर्म ऑनलाईन टाकला. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ते सोयीचं पण वाटतं की ते घरात बसून त्यांचा कॉम्प्युटर असतो त्याच्यावरती ते फॉर्म भरतात आणि फी भरतात आणि कॉलेजमध्ये त्यांचा प्रवेश पूर्ण होतो, ते कॉलेजमध्ये यायला सुरू होतं. पण काही जणांच्याकडे आता कॉम्प्युटर्स नाही आहेत. कॉम्प्युटर्स प्रत्येकाकडे असलेच पाहिजेत अशी काही सक्ती आपण नाही करू शकत. तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, आर्थिक प्रश्न आहे. मग काही जणांच्याकडे मोबाईल्स आहेत आणि काही जणांच्याकडे स्मार्टफोन्स नाही आहेत, साधे फोन आहेत. मग त्यांना दुसऱ्यावरती कोणावर तरी अवलंबून राहायला लागतं. कुठल्या तरी नेट कॅफेमध्ये जावं लागतं किंवा मित्राकडे जावं लागतं. म्हणजे मग त्यांच्या अडचणींना सुरुवात होते.
मग मोबाईलवरती एखाद्याने प्रयत्न केला तर मोबाईलवरती कदाचित तो फॉर्म नीट दिसत नाही आहे किंवा एखादं डॉक्युमेंट अपलोड होत नाही आहे, अडचणी त्याच्यामध्ये येतात. ते ऑपरेट करायला तुम्हाला इंग्रजी भाषा नीट समजली पाहिजे. फॉर्म्स बऱ्याच वेळेला इंग्रजी भाषेतच असतात. मग ते मराठीमध्ये असणं किंवा दोन्ही भाषांमध्ये असणं हा पण महत्त्वाचा भाग आहे त्याच्यातला. तर ते दोन्ही भाषांमध्ये आहेत, पण तुम्हाला मोबाईल हँडल करायला अवघड जाते, ही आणखीन एक अडचण असू शकते. म्हणजे मोबाईल किंवा कॉम्प्युटरसारखी साधनच नाही आहेत, असली तरी ती हाताळता येत नाहीत. हाताळता येत असली तरी भाषेचा प्रश्न येतोय. म्हणजे तुम्ही आम्ही समोरासमोर बोललो तर आपण मराठीत बोलतो आणि जे काय आहे ते समजावून सांगू शकतो. सॉफ्टवेअर तुम्हाला ठराविकच गोष्टी सांगणार आहे. सॉफ्टवेअर जितक्या चांगल्या प्रकारचं असेल ते तितक्या चांगल्या प्रकारे तुम्हाला एक्सप्लेन करेल. तुम्हाला प्रत्येकाला येणारे प्रश्न हे ज्याचे त्याचे वैयक्तिक आहेत, तर ते सगळ्यांचे वेगवेगळे असू शकतात आणि काही तात्कालिक अचानक निर्माण झालेले पण असू शकतात. तर हे सगळ्यांनाच समजेल, सॉफ्टवेअरला समजेल असं नाही आहे, माणसाला ते समजू शकतं. तर हे त्याच्यातल्या अडचणी पण आहेत. त्यामुळे मग कित्येक मुलांना ही ऑनलाईन प्रक्रिया जे काय आहे ती अडचणीची वाटते. मग काही ऑफिस स्टाफला पण ते अडचणीची वाटते. ते म्हणतात आम्ही फॉर्म भरून घेतो, पैसे घेतो, 2 मिनिटात काम संपतं. पण मग हे ऑनलाईन म्हणजे पैसे आमच्या हातात येत नाहीत. मग ते पैसे भरले की नाही चेक करायला बँकेमध्ये पळत जा, हे सगळ्या गोष्टी पण आम्हाला करायला लागतात. पैसे लोक भरत नाहीत, फॉर्म अर्धवटच भरून ठेवतात. त्यांना असं वाटतं की आपण पूर्ण भरलेलं आहे, पण इकडे कॉलेजमध्ये माहिती अर्धवटच मिळालेली असते. तर हे सगळे गोंधळाच्या गोष्टी पण आहेत. पण ई गव्हर्नन्सची ही तशी पाहायला गेलं तर सुरुवात आहे. अजून सगळ्यांना त्याचं महत्त्व पटलेलं नाही आहे किंवा सगळ्यांपर्यंत ते पोचलेलं नाही आहे. अर्थात खेड्यापाड्यापर्यंत हे गेलं आहे. 7-12चा उतारा कुठल्याही दुकानामध्ये मिळू शकतो हे आता शेतकऱ्यांना कळायला लागलं आहे. हे त्याच्यासाठी ऑफिसमध्येच जाण्याची गरज नाही आहे, हे पण त्यांना समजायला लागलेलं आहे. म्हणजे सरकारने सुद्धा अशी ही सेवा पुरवणारी ई सेवा पुरवणारी दुकानं ती वेगवेगळ्या ठिकाणी त्याला लायसन्सेस दिलेले आहेत आणि मग ते लोक ते काम करताना पण दिसतात. वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स आहेत, वेगवेगळ्या बेनिफिट्स आहेत. आता हे लाडकी बहीण वगैरेचे बेनिफिट्स, पण मग त्याच्यामध्ये काही गैरप्रकार होताना पण दिसतात की हे दुकानदार जास्त पैसे घेतात. अगदी आधार कार्ड काढायचं असलं तर नॉर्मली फी काहीच नाही आहे त्याला, पण ते त्यांना वाटेल तशी फी चार्ज करतात. तर ह्या अडचणी ई गव्हर्नन्समध्ये आहेत. हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये मांडायचं आहे. आता शेवटच्या 2 शॉर्ट नोट्स राहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये लिबरलायझेशन अँड प्रायव्हेटायझेशन, उदारीकरण आणि खाजगीकरण. खाजगीकरण याचा अर्थ सोपा आहे. सरकारी कंपनी आहे ती एखाद्या खाजगी उद्योगाला विकायची. आत्ताचं उदाहरण, एअर इंडिया ही सरकारी कंपनी होती, टाटा कंपनीला ती विकली. खाजगीकरण दुसऱ्या प्रकारे पण होऊ शकतं. LIC ही सरकारी कंपनी, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, ती तिचे शेअर्स मार्केटमध्ये आणले. म्हणजे एका कोणत्या माणसाला विकले नाही तर त्याचे कोट्यावधी शेअर्स मार्केटमध्ये आणले. मग प्रत्येकाला ज्याला जेवढे मिळाले तेवढे मिळाले. मग काही 10 शेअर्स काही जणांना मिळाले, काही जणांना 100 मिळाले. जेवढ्या ऑर्डर केलेल्या होत्या त्याप्रमाणे शेअर्स ज्याचे त्याला मिळालेले दिसतात. आणि मग LICचं आता एक प्रकारे खाजगीकरण झालेलं आहे. उदारीकरण याचा अर्थ एखादं क्षेत्र सगळ्यांसाठी खुलं करणं. इन्शुरन्स, LIC ही इन्शुरन्समधली कंपनी आहे, विमा कंपनी आहे. तर विमा क्षेत्र हे LIC कडेच होतं. LICची मक्तेदारी होती. मक्तेदारी इंग्लिशमध्ये त्याला मोनोपॉली असं म्हणतात. तर LICची विमा क्षेत्रामध्ये मक्तेदारी होती. LIC शिवाय दुसरं कोणीही विमा काढूच शकत नाही. पण 90च्या दशकामध्ये याचं उदारीकरण झालं, म्हणजे हे क्षेत्र खुलं झालं. आज तुम्हाला टाटा AIG दिसेल, ICICI प्रुडेन्शियल दिसेल, HDFC लाईफ दिसेल, बिर्लाचे दिसतील, आणखीन कितीतरी इन्शुरन्स कंपन्या या क्षेत्रामध्ये आलेल्या दिसतील. आणि हा
सगळा व्यवहार त्या कंपन्या करताना दिसतील. LICचं पण खाजगीकरण झालं आणि त्याशिवाय विमा क्षेत्राचं उदारीकरण झालं. त्याच्यामुळे विमा क्षेत्रामध्ये देशी आणि परदेशी अशा अनेक कंपन्या उतरलेल्या दिसतात. पेट्रोलियम क्षेत्र पूर्वी फक्त सरकारची मक्तेदारी होती. म्हणजे इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम किंवा हिंदुस्तान पेट्रोलियम, ONGC यांनाच फक्त पेट्रोलच्या क्षेत्रात काम करण्याचा अधिकार होता. पेट्रोल पंप त्यांनीच काढायचे, पेट्रोलचं उत्पादन त्यांनीच करायचं, ट्रान्सपोर्टेशन त्यांनीच करायचं. आता या सगळ्याचं या क्षेत्राचंच उदारीकरण झालं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला SR नावाची कंपनी दिसेल, त्याच्यामध्ये रिलायन्स उतरलेलं दिसेल, त्याच्यामध्ये शेल नावाची युरोपियन कंपनी तुम्हाला दिसेल आलेली. तर वेगवेगळ्या कंपन्या या क्षेत्रामध्ये आल्या. टेलिकॉमचं क्षेत्र हे सगळ्यात आपल्या जिव्हाळ्याचं क्षेत्र, परिचयाचं क्षेत्र, मोबाईलचं क्षेत्र ज्याला म्हणतो आपण. पूर्वी फक्त सरकारी टेलिफोन्स होते, त्यावेळेला प्रचंड मोठ्या वेटिंग लिस्ट पण होत्या. आता टेलिकॉम क्षेत्राचं उदारीकरण झालं, ते खुलं केलं गेलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की अनेक कंपन्या आल्या आणि मोबाईलचं कनेक्शन मिळवणं अर्ध्या 1 तासाचं काम झालेलं आहे. सगळे डॉक्युमेंट सबमिट करा, अर्ध्या 1 तासामध्ये तुमचं कनेक्शन चालू होईल आणि तुम्ही जगभरामध्ये कुठेही कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणजे एक प्रकारे उदारीकरणामुळे मोठ्या प्रमाणावरती क्रांती झालेली असते. पण प्रत्येक चांगल्या गोष्टीची एक वाईट बाजू असतेच. तसं याची पण, उदारीकरण आणि खाजगीकरणाचे पण वाईट बाजू आहे. म्हणजे श्रीमंत लोकांना, भांडवलदारांना याचा फायदा झालेला दिसतो, त्यांची श्रीमंती वाढलेली दिसते. पण मग गरिबांची कामं गेली, यांत्रिकीकरण झालं, ऑटोमायझेशन झालं, लोकांना कामावरून काढून टाकलं गेलं. सरकारी क्षेत्रातलं खाजगीकरण झाल्यानंतर नफ्याच्या दृष्टीने विचार केला जातो, अतिरिक्त कामगार काढून टाकले जातात. तर हे सगळं झालेलं दिसतं आणि त्याच्यामुळे मग लिबरलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशन याच्याबद्दल श्रीमंत लोक कौतुकाने बोलतात, तर गरीब लोक त्याचा तिरस्कार करतात. कम्युनिस्ट किंवा सोशलिस्ट वृत्तीची मंडळी किंवा कम्युनिस्ट सोशलिस्ट पक्ष याच्या विरुद्ध आंदोलन करतात, तर भाजप व काँग्रेस साधारणपणे याचं समर्थन करताना दिसतं. तर हे तुम्हाला या शॉर्ट नोटमध्ये मांडायचं आहे. आणि सगळ्यात शेवटचा टॉपिक आजच्या डिस्कशनमधला, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, म्हणजे सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी. सार्वजनिक म्हणजे सरकारी आणि प्रायव्हेट याचा अर्थ खाजगी. म्हणजे टाटा, बिर्ला किंवा अगदी तुमच्या गल्लीतला किराणा माल दुकानदार किंवा शेंगदाणे विकणारा हा सुद्धा खाजगी उद्योजकच झाला. तर सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी. पुणे मुंबई एक्सप्रेसवे बांधायचा आहे. सरकारकडे जमीन आहे, जमीन सरकारी मालकीची आहे, पब्लिक आहे, पण जमिनीवरती रस्त्याची बांधणी करायची आहे, त्याला येणारा जो खर्च आहे त्याच्यासाठी सरकारकडे पैसा नाही आहे. मग सरकारने कन्स्ट्रक्शन उद्योगाला टेंडर जारी केलं की तुम्ही बांधा, वापरा आणि मग नंतर आमच्याकडे हस्तांतरित करा. बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा. मग खाजगी उद्योजकांनी, खाजगी कंपन्यांनी पुणे मुंबई एक्सप्रेसवे बांधला, त्याच्यावरती ते आता टोल वसुली करतायत, म्हणजे ते वापरतायत आणि मग गरज लागेल तशी दुरुस्ती पण करतायत, त्याची मेंटेनन्स पण करतायत. आणि त्याच्यानंतर आता कदाचित काही वर्षांनंतर तो रस्ता सरकारकडे हस्तांतरित केला जाईल. आता पुणे मुंबई एक्सप्रेसवेचं माहीत नाही, पण बाकीचे काही रस्ते, बरेचसे रस्ते बांधून सरकारकडे हस्तांतरित केलेले आहे. मग त्याचा मेंटेनन्सचा खर्च वर्षानुवर्ष मग पुढे सरकार बघत राहतं. हे तो सरकारला झेपू शकतो. आपल्याकडून आपण जो काही टॅक्स भरतो, रोड टॅक्स वगैरे जे भरतो, त्याच्यातून त्याचा खर्च होऊ शकतो मेंटेनन्सचा. पण बांधकामाचा खर्च सरकारला झेपत नाही. त्याच्यामुळे ते खाजगी उद्योजकांच्या भागीदारीमध्ये हा व्यवसाय, हा उद्योग विकसित करतात आणि त्याला म्हणतात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप.
जगभरातल्या सगळ्या सरकारी व्यवस्थांनी हा मार्ग स्वीकारलेला दिसतो, कारण पैशांची कमतरता आहे आणि कामाचा व्याप वाढलेला आहे. खाजगी कंपन्यांच्याकडे क्षमता आहे, तर त्यांना तो त्यांच्याकडून काम करून घेणं हे सोयीचं आहे. खाजगी कंपन्यांना सगळी मालकी देण्याची पण गरज नाही, म्हणजे जमीन शेवटी सरकारच्याच मालकीची राहते, पण त्या जमिनीवर रस्ता खाजगी कंपनी स्वतःचे पैसे घालून बांधून देते. भारतीय कंपनी असेल, परदेशातली कंपनी असेल, म्हणजे इमिजिएटली समजा रस्ता बांधायला 10 अब्ज रुपये हवे आहेत, सरकारकडे एक पैसा पण नाही आहे, ह्या रस्त्यासाठी प्लॅनमध्ये एक पैसा पण नाही आहे. पण मग एखादी अमेरिकन कंपनी आहे की ती म्हणते की आम्ही 10 अब्ज रुपये घालतो आणि आम्ही रस्ता बांधून देतो. तर ते रस्ता बांधतील, सरकारला एक पैशाचा खर्च आला नाही, लोकांना पण एक पैसा द्यावा लागला नाही लगेच, पण त्यांना रस्ता मिळाला. मग रस्ता मिळाल्यानंतर त्याच्यावरचा प्रत्येक खेपेसाठी एक टोल भरायचा आहे, मग तो 100 रुपये असेल, 200 रुपये असेल. तर त्याचा बोजा एकदम लोकांना डोक्यावरती पडत नाही आहे. एकदम 10 अब्ज उभे नाही करायचे, 100-100 रुपये जेव्हा तुम्ही तिथून जाताल त्यावेळेला भरायचे. म्हणजे हे सगळ्यांच्याच दृष्टीने सोयीचं झालं, सरकारच्या दृष्टीने सोयीचं झालं, कारण सरकारला 10 अब्ज रुपये नव्हते, ते घालून कंपनीनी रस्ता उभा केला, म्हणजे सरकारचं रस्ता बांधण्याचं काम पूर्ण झालं, कंपनीला काम मिळालं, कंपनीला नफा मिळाला, कंपनीची गुंतवणूक करण्याची तयारी आहे, कारण त्यांच्याकडे भांडवल पडून आहे, आणि मग त्यांना पुढच्या 10 वर्षामध्ये ते परतफेड त्यांची होत जाणार आहे त्याच्यातून. ते काम बघून त्यांना आणखीन कामं पण बाकीच्या जगभरामध्ये मिळणार आहेत, तर त्यांचा विस्तार होणार आहे, त्यांचाही फायदा झाला आणि लोकांना चांगला रस्ता मिळाला आणि तो सुद्धा वेळेत मिळाला. नाही तर 10 अब्ज रुपये 10 वर्षांनी जेव्हा सरकारकडे जमा होतील त्यावेळेला सरकार तो प्रकल्प राबवण्याचा विचार करेल, पण आता तशी गरज राहिली नाही. 2024मध्येच रस्ता बांधून पण पूर्ण झाला, तो 2000 एरवी तो सरकारने बांधला असता तर 2034मध्ये कदाचित झाला असता, म्हणजे कित्येक लोकांना त्याचा बेनिफिट मिळालाच नसता. आज तुम्हाला बेनिफिट मिळतोय, पण त्या बदल्यात एक थोडासा टोल तुम्हाला भरावा लागतोय, तर तेवढं सहन करायला लोक तयार आहेत. याला म्हणतात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. सरकार खाजगी उद्योजकांच्या मदतीने एखादा प्रकल्प राबवतो आणि तो यशस्वी करतं, लोकांना त्याचा फायदा मिळतो, याला म्हणतात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. तर ह्या दोन्ही पेपर्सची ही चर्चा इथे आपली पूर्ण झाली, आणि याच्यावरची ह्या ज्या 2 नोट्स आहेत त्या नोट्स मी तुम्हाला देईन. आपण आत्ता डिस्कस केलं आहे त्यातलं बरंचसं मी रेकॉर्ड पण केलं आहे. पहिला काही वेळ रेकॉर्ड करता आलं नाही मला, काही टेक्निकल ह्याच्यामुळे, पण बाकीचं जे काय रेकॉर्ड केलं आहे ते परत मी ग्रुपवरती टाकेन, तर तेही तुम्ही ऐकू शकाल. आणि शक्यतो उद्यापर्यंत सगळ्या नोट्स पण तुम्हाला देतोय, तर मला वाटतं एवढ्या आधारावरती तुम्हाला परीक्षा देणं सोयीचं जाईल. तुमचे काही प्रश्न असतील तर सांगा. नाही सर. ठीक आहे, मग आपण इथे थांबूया. थँक्यू.